हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये फूड हे विकल्या जात नसतं. इट्स अ मिथ. जर तुम्ही म्हणत असाल, की हॉटेलमध्ये तुम्ही फूड खायला जाताय, तर हे खोटं आहे. जिथं मेट्रो सिटीज म्हणा, टायर 1 सिटीज म्हणा, तिथे तर असं आहे, की गोष्टी प्रिपेअर करणं किचनमध्ये ह्याचा रेशो खूप कमी झालाय. मुंबईमध्ये जर बघितलं तर किचन सुद्धा एलिमिनेट झालेत. जर बजेट कमी आणि जर पुणे असेल, तर क्लाउड किचन चालू बरोबर. करा. टायर 2 किंवा टायर 3 सिटी आहे हं. आणि बजेट कमी आहे, तर एखादं स्नॅक सेंटर चालू करा. एखादं QSR मॉडेल चालू करा. आता प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये Zomato, Swiggy आहे. म्हणजे प्रत्येकजण कस्टमर आहे करेक्ट, त्यांचा. करेक्ट. साधारण 10 वर्षाचा मुलगा सुद्धा तुमचा कस्टमर झाला ना, बरोबर. खूप गर्दी आहे. हं. पण तो वाहता रोड आहे. लोकं थांबत नाही तिथे. थांबत नाही. पॉइंट आहे. मग जर लोकांच्या हिशोबाने काय सर इथून तर खूप लोकं जातात आणि तिथे गर्दी पण खूप असते. हं. पण मग आमच्या हॉटेलला लोकं येत नाहीत कारण तो रोड वाहत आहे. Zomato, Swiggy एवढं मोठ्या प्रमाणावर काम करते, की बाय प्लेन तुम्हाला ऑर्डर येते आणि त्याच्यात काही लो बजेटचे सुद्धा काही कॅफेज आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही रिसायकल गोष्टी वापरून सुद्धा चांगला कॅफे रन करू आम्ही शकता. पाहिलेत ते. तर तुम्ही जर टायर बघितला असेल, त्याच्यानंतर काही ड्रम्सचे सिटिंग आहेत, मेन्यू रिसर्च, त्याच्यानंतर मार्केट स्टडी, त्याच्यानंतर एरिया वाईज वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स हे फायनल होत असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टीचे इन्व्हेस्टमेंट आपण त्या पद्धतीने करायला पाहिजे. कसं आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तो आहे म्हणजे स्टाफ मॅनेजमेंट. की बाबा तुम्ही पनीर बटर मसाला 180 ला ठेवलं, मी 170 ला ठेवेल किंवा बस. 190 ला ठेवेल. तसल्या गोष्टी वर्कआउट होत नसतात. त्याच्यासाठी महत्त्वाचं काय तुमची प्रोडक्शन कॉस्ट. 80% लोकांना माहीत नाही, की आपली फूड कॉस्ट कशी काढल्या जाते, आपली प्रोडक्शन कॉस्ट कशी काढल्या जाते. बरोबर. वेस्टेजमध्ये काय आहे, की मुळात आज दिवसभरातलं जे वेस्टेज आहे, तर लिमिटेड आयटम बनवा. त्याच्यानंतर ज्या आता नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, हॉटकेस आहेत, बेन मॅरी आहेत. आज जर तुम्हाला छोट्या खाणी चालू करायचं असेल, छोट्या लेव्हलला चालू करायचं असेल, तर सुरुवात क्लाउड किचनमध्ये करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये स्वतः स्टँड आउट होतो आपण. हं. आपल्याला जर स्टँड आउट व्हायचं असेल, तर आपण Zomato, Swiggyतनं होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नमाडीच्या आपल्या एका नवीन धमाकेदार एपिसोडमध्ये. सो आजच्या जे गेस्ट आहेत ते असणारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हॉटेल कन्सल्टंट म्हणजेच मयूर रत्नपारगी सर. तर सरांनी आत्तापर्यंत 1100हून जास्त हॉटेलियर्सला म्हणजे हॉटेल मालकांना त्यांचा बिझनेस, त्यांचा फूड बिझनेस सेट करण्यासाठी मदत केली आहे. सरांनी हॉटेल मालकांचा किंवा आपण म्हणू शकतो की फूड बिझनेस ओनर्सचा 4.5 कोटीपेक्षा जास्त लॉस होण्यापासून वाचवला आहे. सो आपण सरांसोबत क्लाउड किचन, कॅफे, रेस्टॉरंट जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर काय करावं किंवा सुरुवातीला कोणत्या समस्या येतात त्याबद्दल किंवा हा एक अल्टिमेट सोल्युशन असणार जर तुम्हाला कोणतेही फूड बिझनेसमध्ये यायचं असेल तर. सो जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं नका कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. सो एन्जॉय दी पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर हा आपला पहिला पॉडकास्ट नाही का की जो हॉटेल कन्सल्टिंग किंवा हॉटेल इंडस्ट्रीवर असेल, हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट किंवा क्लाउड किचन या सगळ्यांबद्दल. तर मला तुमच्या खूप काही जाणून घ्यायचं आहे. पण सगळ्यात पहिले सर की मयूर रत्नपारखी नेमकं कोण आहेत? कारण त्यांच्याबद्दल मला खूपही माहिती आहे, पण ऑडियन्स करता हं, पण. हं, हं, हं. मयूर सर कोण आहे? खूप धन्यवाद तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टला बोलवलंत आणि तुम्ही ज्या पद्धतीने या गोष्टी करतायत, लोकांपर्यंत पोहोचवायचा जे तुमचा उद्देश आहे, हा खूप चांगला आहे. बेसिकली माझं नाव मयूर रत्नपारखी. मी इंजिनिअरिंग माझं बॅकग्राऊंड आहे आणि गेल्या 10 वर्षापासून हॉटेलिंग या क्षेत्रामध्ये आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आहे. स्वतः ओन कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट ह्या सगळ्या जे काही बिझनेस मॉडेल आहेत, हे स्वतः रन आउट केलेले आहेत आणि अशाच वेळेला काही अचिव्हमेंटसुद्धा बिझनेसमध्ये केलेल्या आहेत हं. महाराष्ट्रामध्ये. फ्रोझन बिर्याणी म्हणा, 26,000 28,000 साधारण महाराष्ट्रामध्ये फ्रोझन बिर्याणी सेल केल्यात. फ्रोझन बिर्याणी येस. म्हणजे? त्याच्यानंतर फ्रोझन बिर्याणी म्हणजे एक साधारण 8 वर्षाचा मुलगा सुद्धा बिर्याणी बनवू शकतो. बरं. तर त्याच्यामध्ये सगळा दम दिलेला असतो. प्रॉपर गोष्टी त्याला गार्निश केलेलं असतं. हं. राईससुद्धा प्रॉपर झालेला असतो. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. आणि क्लाउड किचनच्या ऑर्डर्स म्हणा 2.5 ते 3 लाख 2 वर्षात ऑर्डर्स कंप्लीट करणं म्हणा. Zomato, Swiggyनी पेपरमध्ये स्पेशल ॲड लावणं म्हणा. अशा त्याच्यानंतर महाराष्ट्र गौरव पुरस्कार म्हणा, छत्रपती संभाजीनगर गौरव पुरस्कार म्हणा, वाह! अशा मल्टिपल गोष्टी त्याच्यात मी अचीव्ह करत गेलो. त्याच्यानंतर ही फक्त एक बाजू आहे. दुसऱ्या हं. वेळेला लॉसेस सुद्धा प्रचंड गेले. त्याच्यानंतर बरं. कोविडमध्ये बिझनेस चालू केला. ताबडतोब महिनाभराच्या आतमध्ये बिझनेस बंद करावा लागला. हं. त्याच्यानंतर बिझनेसमध्ये लॉसेस जे काही आहेत, म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण या गोष्टी करत असतो, तर त्याच्यामुळे जे काही फायनान्शियल लॉसेस होतात, स्वतःशी एक युद्ध असतं. तिथे एक मोरल लॉस म्हणा. बरोबर. तर या गोष्टी स्वतः अनुभव घेतला आणि राइट नाऊ वी आर डूइंग फॉर द पीपल. वाह! अशा लोकांसाठी आम्ही काम करतोय, की त्यांचा
भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस होऊ नये याच्यासाठी आम्ही काम करतोय. आता तुम्हाला आमच्याकडून सांगतो ना की आमचं एक शॉप आहे, ठीक आहे. तर लॉकडाऊन पडलं आय थिंक मार्च 2020 मध्ये. हं, त्याच्या आधी 3 दिवस आमचा फक्त पूर्ण सेटअप पूर्ण आला होता शॉपचा. हं, आणि त्या दिवशी रात्री कळलं सेटअप पूर्ण यायच्या रात्री की आता लॉकडाऊन पडते 3 दिवसामध्ये. 2 वर्ष पूर्ण बंद दुकान, 1-1.5 वर्ष आय थिंक 1 वर्ष हं, बंद होतं. नंतर हं, नाही का की 9 ते 4 9 ते 2 असाच टायमिंग होता फक्त. हं, हं, हं. ते इतका लॉस होता ना त्याच्यामध्ये की इतक्या सगळ्या वस्तू एक्सपायर असतात, त्या वस्तू होतात त्या सगळ्या एक्झॅक्टली. गेल्या, पेरिशेबल असतात पेरिशेबल गोष्टी. असतात, ते नाही होऊ शकत. हं. बरं तसं मग तुमची स्टोरी सांगा ना मला थोडीशी, की तुम्ही आधी होता फूड एक्सपर्ट, मग हॉटेल कन्सल्टंट वगैरे, तुमची स्टोरी कशी होती? माझं बेसिकली इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये होतो. तिथे काही वर्ष काम केलं आणि तिथे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. येस आणि बॅकग्राऊंड हे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरचं होतं. देन आफ्टर मी ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये गेलो. तिथे काही वर्ष काम केलं आणि तिथे मॅनपॉवर हँडलिंग करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे, तो मला खूप चांगल्यापैकी मिळाला आणि साधारणपणे 100-150 लोकं, काही वेंडर्स, काही रिक्षावाल्यापासून ते किचनच्या हेल्पर म्हणजे रेग्युलर हेल्परपर्यंत, वॉचमनपर्यंत या सगळ्या गोष्टी स्वतः अनुभव घेतल्या. ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट असेल, लिगलिटीचा पार्ट असेल, स्वतः अनुभव घेतला आणि त्या गोष्टी मी डेडिकेटेडली करत गेलो. अशाच वेळेला स्वामी विवेकानंद म्हणा, अब्दुल कलाम म्हणा, हे जे काही इन्स्पिरेशन होतं, तर त्यांच्या काही गोष्टी होत्या, की आयुष्यामध्ये तुम्ही एवढी म्हणजे सगळ्या समाजाची जबाबदारी घेतली पाहिजे, देशाची जबाबदारी घेतली पाहिजे, म्हणजे काही ना काहीतरी तर घडूनच जाईल. पण अशा वेळेला, की मी त्या गोष्टी फक्त तुमचं जी अमाउंट आहे, म्हणजे पैसे येण्याची जी गोष्ट आहे, त्याच्याकडे न बघता लर्निंग काय होऊ शकतं, या दृष्टिकोनातून मी बघत गेलो. आणि त्याच्यानंतर मग ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये केल्यानंतर नंतर लक्षात आलं, की अन्न, वस्त्र, निवारा या 3 सेक्टरपैकी कुठल्यातरी बिझनेसमध्ये आपण यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला लाँग टर्म बिझनेसमध्ये चांगले प्रॉफिट आपल्याला कमवू शकतो. मात्र जेव्हा या बिझनेसमध्ये आलो, तेव्हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा सांगायला कोणीच नव्हतं, बरोबर. की आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, नेमकं हॉटेलचा स्टाफ मिळतो कसा, टिकतो का खरंच, काही अडचणी आहेत का, सेटअप विकला जातो का, त्याच्यानंतर मेन्यूचे, डिशेसचे रेट कसे ठेवायला पाहिजेत, प्रोडक्शन कॉस्ट कशी काढतात. डोंट नो एनिथिंग म्हणजे काहीच माहीत नव्हतं त्याच्यातलं. मग अशा वेळेला एकच गोष्ट बघितली, की बाबा सातत्यपूर्ण करत राहणे. बरोबर. स्वतःची माणूस जेव्हा जिद्द पकडलेली असते, की बाबा मला हे करायचंच आहे आणि अशा वेळेला मग त्याला मार्ग सुचत जातात. हा निसर्गाचा नियम आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेला काय होतं, की ती गोष्ट सातत्यपूर्ण करत गेलो. माझा भाऊ माझ्यासोबत होता प्रत्येक डे 1 पासून आणि मग अशा वेळेला आम्ही त्या गोष्टी विचार-विनिमय करून करायचो. मग अशा वेळेला सल्ला घ्यायचा तरी कोणाचा? ना वडिलांचा घेऊ शकत होतो, ना फूड एक्सपर्टचा घेऊ शकत होतो आणि अशा वेळेला अशी कुठलीच गोष्ट 2017ला नव्हती. त्याच्यामुळे मग आम्ही एक रेंट आउट सेटअप होता. तो पहिल्यांदा घेतला आणि मग त्याला कंटिन्युअसली त्या गोष्टी वर्किंग करत गेलो आम्ही, की आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे. मग आपण एवढ्या डिशेस ठेवायला पाहिजेत. मग त्याचा आपल्याला रिस्पॉन्स कसा येतोय. त्याच्यानंतर काही मिसळचे काही प्रकार ठेवायला पाहिजेत. अजून काही गोष्ट करायला पाहिजेत. मग उपवास मिसळ आम्ही इंट्रोड्यूस केली. अशा गोष्टी जेव्हा करत गेलो, तेव्हा ₹600 चा पहिला बिझनेसचं काउंटर आमचं होतं आणि जेव्हा कोविड आम्ही क्लोज करत होतो कोविडच्या वेळेला, तेव्हा 12,500-13,000 चा बिझनेस हा अचीव्ह केलेला होता. मग ती गोष्ट जेव्हा आम्हाला लक्षात आली, की अशा पद्धतीने हा बिझनेस होऊ शकतो. मग त्याच्या स्टाफचे प्रॉब्लेम हे स्वतः खूप डील केलेत आम्ही. म्हणजे रोज नवीन एक चॅलेंज म्हणजे झोपेतून उठलं, की यार माणूस आजचा येणार आहे का? हा अशी अडचण होती आणि त्याच्यामुळे जी इन्सिक्युरिटी असायची, समजू एक शकतो. अँक्झायटी असते. तर अशा पद्धतीने त्या गोष्टी होत गेल्या. त्याच्याच वेळेला एक नवीन बिझनेस सेटअप केला होता. बरं. त्याच्यामध्ये कोविड आलं. त्याच्यानंतर स्वतः कॅफे केलं. नंतर क्लाउड किचन केलं. मग कोविडमध्ये क्लाउड किचन हा कॉन्सेप्ट आम्हाला दिसला. मी म्हटलं, "यार पीपल आर डूइंग." की या कोविडमध्ये सुद्धा बिझनेस कमवत आहेत, रेव्हेन्यू जनरेट करत आहेत. तर मग आपण कशामुळे मागे राहायचं? म्हणून मग आम्ही ती गोष्ट सातत्यपूर्ण करत गेलो. मग अशा वेळेला लोकांचे जेव्हा बिझनेसेस होत होते, तेव्हा मी म्हटलं, आता अशी कुठलीतरी एक बिझनेस मॉडेल वर्कआउट करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आम्ही चांगल्यापैकी गोष्ट अचीव्ह करू शकतो. साधारण ₹1,800 चा बिझनेस ₹1,800 इन्व्हेस्ट करून आम्ही क्लाउड किचनचा बिझनेस सुरू केलाय. फक्त 18. फक्त 1,800 म्हणजे डीप फ्रीज जे आहे ब्लू स्टारचं 550 लिटरचं साधारणपणे महाग 32,500 पडतं. हां. त्याची अमाउंट होती. तर त्याचं डाउन पेमेंट कोविडला एकच दुकान उघडं होतं. छत्रपती संभाजीनगर आणि मोंढ्या नाक्याला आणि तिथे आम्ही या एरियामध्ये तर ₹1,800 आम्ही डाउन पेमेंट केलं. त्यांनी आम्हाला मदत केली. त्यांनी आम्हाला फ्रीज दिलं. मग तिथे आम्ही फ्रोझन व्हेरियंट ठेवलं. बापरे! मग तिकडनं चालू केलं. मग समोरच्याला पण असं सांगितलं, की यार आम्ही बिझनेस केल्यानंतर पैसे देऊ. मग त्या पद्धतीने ते लोकही सपोर्ट करत गेले. आज मी प्रत्येक वेंडरचे, प्रत्येक माणसाचे, प्रत्येक माणसाचे त्याच्यानंतर जे काही माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत कॉन्ट्रिब्यूट केलंय आमच्या परिवाराच्या पण, तर प्रत्येकाचं मी कृतज्ञ आहे, की त्या लोकांनी आम्हाला मदत करत गेले. ग्रेटफुल मी आहे त्या सगळ्या लोकांच्या संदर्भात आणि मग वाह! आम्ही सातत्यपूर्ण ही जर्नी करत गेलो.
मग ते करत असताना रेस्टॉरंटसुद्धा चालू केलं, रिसॉर्ट पण चालू केलं. मात्र लोकांचा एक सहज काय झालं, की आम्हाला सोशल मीडियाची टीम मी असं सहज वेंडरशी बोलत होतो. अशा वेळेला एक सोशल मीडियाची टीम आली आणि ते म्हणे, की "सर हे जे तुम्ही आत्ता बोललात, तर याचं मी एक रील करून Instagramला पुट करेल." हं, ते म्हटलं, "त्याने काय होईल?" तर तो म्हणाला, की "ती व्हायरल होऊ शकते. हा हं, चांगला हं, डायलॉग मला हं, वाटतोय." मग बरोबर. मी म्हटलं, "ठीक आहे, कर आणि टाक." तर ती व्हायरल झाली. तर हं, अशा वेळेला तो म्हणे, की "सर मी हे तुम्हाला सांगितलं होतं ना." तर त्याला ती व्हायरल राईड मिळाली होती. मी म्हटलं, हं, "ठीक आहे, मग मला तुमचा फोटो द्या. आपण एक Instaचं पेज चालू करू." तर हं. त्यांनी चालू केलं. मग त्यांनी त्याच्याकडेच हँडल्स सुद्धा होते. मग मी ती करत गेलो. त्याच्यानंतर मग परत गॅप पडला 4-5 महिने. मी म्हटलं, "यार ये बिझनेस नहीं करके देता है." तर मग पण जेव्हा लोकांच्या पण अडचणी येत गेल्या, मला हं, आधी 2-2.5 वर्ष मी फ्री कन्सल्टिंग केलंय. बरं. पण जेव्हा मला असं लक्षात आलं, की हे पेड पण होऊ शकतं हं, आणि हे वेगळ्या पद्धतीने आपण अजून धाटणीतून क्रिएट करू शकतो, की जिथे चांगला इम्पॅक्ट होऊ शकेल. हं. मार्केटमध्ये म्हणा किंवा लोकांच्या लाईफमध्ये म्हणा, बिझनेसमध्ये म्हणा. मग त्याच्यामुळे आम्ही त्याला कमर्शियलाइज केलं आणि राइट नाऊ म्हणजे होल महाराष्ट्र तुम्ही गाव सांगा, मी तुम्हाला हॉटेल सांगतो. एवढ्या पद्धतीने आमचा तो एक एक्सपान्शन आहे. त्याच्यानंतर बापरे! साधारणपणे 6-7 महिन्यामध्ये टेंटेटिव्हली हं. 50,000-60,000 किलोमीटर झाले असतील. म्हणजे जेव्हा मी गाडी काढली होती तेव्हा 38,000 होती बापरे! आणि आता साधारणपणे 1,02,000 गाडीचे किलोमीटर केले. बापरे! 20,000-1,000 किलोमीटर तर मी येऊनच ड्राईव्ह करायचो. तर त्याच्यानंतर मग ड्रायव्हर आणि त्या गोष्टी आम्ही ठेवत गेलो कारण हेक्टिक शेड्यूल हं, हं, होत होतं. हं. बरोबर. अशा वेळेला महाराष्ट्र, आंध्र, गुजरात आणि गोवा हे 4ही राज्य केलेत. मग आंध्रला आम्ही काही काम केले, हं, गुजरातला हं, काम हं, केलंय, हं, गोव्याला काम केलंय. हं. अशा पद्धतीने आम्ही या गोष्टी करतोय. म्हणजे सोशल मीडियाची म्हणजे Instagramचे तुमचे रील्स वगैरे असतात किंवा स्टेटस वगैरे. हं. तुम्ही कधी वाई, कधी अहिल्यानगर, कधी छत्रपती संभाजीनगर. आज तुम्ही पुण्याहून इथं आलात. इथून हं, पुढे तुम्हाला जायचं हं, संभाजीनगरला जायचं. हं. इतकं सगळं करता मग दमत नाही का काय? स्ट्रेस नाही येत हे नाही काय आहे काय? माहिती का? या गोष्टी होतात पण माणसांना आय लव्ह पीपल हं. आणि हे मला ऊर्जा देत असतं. आता त्याच्यामुळे काय होतं जेव्हा लोकांच्या आपण अडचणी सॉल्व्ह करतो ना, ते मला ऊर्जा देतं नवीन उद्या दिवसासाठी. वाह! त्याच्यामुळे थकणं हा प्रकार नाहीच आहे. त्याच्यामुळे कंटिन्युअसली म्हणजे सकाळी आमचा दिवस साधारण 7-8 वाजता चालू होतो. हं. रात्री 2 वाजताच संपतो. 2 बरोबर. किंवा 3 वाजेल. बरोबर. तर अशा वेळेला मात्र फॅमिलीचा सपोर्ट खूप चांगला आहे आणि हं. या गोष्टी करत असताना काय आहे, की समोरच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या लाईफमध्ये जे काही कॉन्ट्रिब्युशन होतं, हं. दॅट सॅटिस्फॅक्शन इज अप टू द मार्क. बरोबर. म्हणजे ते तुम्ही पैशात मोजू शकत नाही, खरं आहे. कुठल्याच गोष्टीत होऊ शकतं आणि जेव्हा बिझनेसमध्ये टर्नआउट होतं, सेल्समध्ये टर्नआउट होतं, हं. त्यांच्या लाईफमध्ये टर्नआउट होतं, दॅट इज अ अमेझिंग थिंग. मग आता घरून त्याच्यामुळे कधी होत नाही का असं, की म्हणजे तुम्ही 2-3 वाजता गेले घरी आणि घरून वगैरे हां, तुम्ही मग इतकं असं उशिरा असं काय होतं, की ते आता मॅनेजमेंटची जी स्किल आहे, ती चांगल्यापैकी हँडल करता येते. त्याच्यामुळे हं. महिन्याभरातून एक ठरलेला वेळ आहे, तेवढा तो हां, घरच्यांना ओके. द्यायला पाहिजे. हे तर पण त्या महत्वाचं आहे. अकॉर्डिंगली येस हं. आणि त्याच्यामुळे मग ती पण गोष्ट करत असतो. तुमचे मी फोटो बघितले होते. विष्णू मनोहर सरांबरोबर तुम्ही काम हो, केलंय. हो, हो, हो. ते एक कसं होतं? ते व्यक्ती नाही, कसे आहेत? काय होतं विष्णूजी हे सेलिब्रिटी शेफ आहेत आणि खूप नम्र आणि खूप डाउन टू अर्थ आहेत. हो. माझं जेव्हा मी कॅफे चालू केलं होतं, तेव्हा ते एमजीएमला येणार होते. तिथे छत्रपती संभाजीनगरला इन्स्टिट्यूट आहे, युनिव्हर्सिटी हं, आहे. हं, अशा ठिकाणी ते येणार हं. होते, असं मला कळालं होतं. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, की "सर तुम्ही यायला पाहिजे, असं मला वाटतं, की मला प्रेरणा मिळेल म्हणून." आणि ते ताबडतोब आले पण. आणि जेन्युइनली सांगतो, की खरेच मोठे लोकं मोठे का होतात, तर ते खरंच खूप खरं आहे. हं. नेक्स्ट लेव्हल असतात. ते खरं आहे. खूप नम्र असतात आणि त्याच पद्धतीने मी त्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली, ते ताबडतोब आले पण आणि तेव्हापासून नंतर आत्तापर्यंत म्हणजे आम्ही कनेक्टेड आहोत. त्यांच्याकडनं लॉट ऑफ गोष्टी शिकता येतात. खरं आहे. म्हणजे जे काही रेसिपी ते सांगतात. त्याच्यानंतर कशा-कशा गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतो, ह्या गोष्टी सांगतात. हं. त्यानंतर डिश कशा पद्धतीने बनवायची आहे, त्या गोष्टी सांगतात. दॅट इज लर्निंग फॉर अस खरं आहे. आणि शिकत राहायला पाहिजे आणि ते इन्स्पिरेशन आहे. तुम्ही म्हणले ना आता, की डाउन टू अर्थ. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की जेवण द्वारका सरांबरोबर माझा पॉडकास्ट झालेला आहे, इंटरव्ह्यू झालेला आहे. कसं झालं सरांच्या मागे मी 1 महिना होतो, की "सर मला टाईम द्या, सर मला टाईम द्या." तर मला फर्स्ट नाही का आता कसं नाही शक्यतो मी जर तुम्हाला हे केलं तुमचं कसं झालं बघा, मी तुम्हाला मेसेज टाकला तुमचा मला कॉल आला. तसं अपेक्षित मी तुम्हाला कॉल करणं होतं, की तुम्ही मला नंबर टाकायचा मला कॉल कर. तसं तुम्ही काय केलं मला डायरेक्ट फोन केला, की डायरेक्ट असं बोलतोय म्हणून. तर मग सरांनी पण तेच केलं, की मी मेसेज टाकल्यानंतर सरांचा मला कॉल आला, की "बोल, आता बोल काय म्हणणं हे झाल्यानंतर 1 महिना नाही का त्यांचं कसं झालं, ते मुंबईला आता त्यांचं नाटक असतं, ते पुण्यात येत असतात शक्यतो. मग ते पुण्यात आल्यानंतर मी त्यांना काय म्हटलं, "सर मला टाईम द्या." ते दोन्ही लिहून गेले. शेवटी ती सगळं सर म्हटलं, "सर आता टाईम द्या तुम्ही आम्हाला." तिने काय केलं त्याच्यामध्ये ते माझा भाऊ होता आमच्या नाही ते म्हणजे भाऊ त्यांना घ्यायला गेला ते भावाला म्हणे, की "मी या मुलाकरता म्हणे माझ्या सासरी गेलेलो नाही आम्हाला 3 तास दिले. 5:30ला माणूस 5:30 पर्यंत आमच्यावर होता.
एकही पर्सेंट इगो नाही सर. इतका मोठा माणूस मला वाटलं होतं की थोडं नाही थोडंसं हं. असतं की मी असं मी आला कसं काय असं. काहीच नाही. काहीच नाही, नाही. इट्स अ सिक्रेट. म्हणजे जर तुम्ही बघितलत ना, तर जेवढी मोठी लोकं आहेत ना, तर तेवढी ती डाउन टू अर्थ आहे. खरं आहे. तेवढी ती नम्र आहेत, तेवढी ती हंबल आहेत, तेवढी ती हॉनेस्ट आहेत, खरं आहे. तेवढी ती प्रामाणिक आहेत आणि तेव्हाच ती मोठी लोकं होतात. खरं आहे. कारण काय आहे, निसर्गाचाच नियम असं सांगतो, की आपण जेवढं निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्या नियमाने राहू, हं. तेवढं त्या गोष्टी पुश होत असतात आणि या गोष्टी जवळून अनुभवतोय आणि त्याच पद्धतीने ते गोष्टी होतात. खरं आहे. आता आम्ही पण जेव्हा काम करतो, तेव्हा मराठवाडा, पश्चिम हं. महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश अशा 4ही ठिकाणी आमचं काम आहे. हं. म्हणजे तुम्ही गजानन महाराजच्या शेगावचं म्हणा, ते तुम्ही तिरुपती बालाजी म्हणा. दोन्ही ठिकाणी आमचं काम आहे. बापरे! मग तुम्ही त्र्यंबकेश्वरचं मंदिर म्हणा, की ते वेरूळचं मंदिर म्हणा, तिथे पण आमचं काम आहे. तर बापरे! त्याच्यानंतर राजूरचा गणपती म्हणा किंवा सगळीकडे आहे. तुम्ही गणपतीपुळ्याचा गणपती म्हणा, अहिल्यानगर. तिथपर्यंत काम आहे. येस, अहिल्यानगर पण आहे. सो चांगली जर्नी आम्ही करतोय. वाह! ओके. तर सर आता म्हणजे आता हॉटेल कन्सल्टन्सी म्हणा किंवा कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट हे सगळ्यांचं जर आपण पूर्ण काहीच म्हटलं नाही म्हणजे सगळे एक क्वेश्चन कव्हर तर होणार नाहीत. तर आता आपण काय घेऊन चालू सर, की थोडक्यात आता मला चालू करायचं या हिशोबाने मी प्रश्न काढले आहेत, की मला चालू करायचं आहे म्हणजे जर की बरं असं नाही की ज्याला कॅफे चालू करायचं किंवा काही ते चालू करायचं क्लाउड किचन त्यांच्याकरता हे अल्टिमेट सोल्युशन असेल हा पॉडकास्ट बहुतेक. सगळ्यात पहिलं तर सुरुवात कशी करावी? म्हणजे समजा जर माझ्याकडे जास्त इन्कम नाही, जास्त भांडवल नाही मग काय केलं पाहिजे? क्लाउड किचन का कॅफेमध्ये जायला पाहिजे? कारण कॅफेला थोडंसं खर्च लागू शकतो जास्त. नाही, काय सांगाल? बेसिक काय आहे, की जर तुम्हाला तुमचं बजेट कमी असेल आणि हं, जर तुमचं लोकेशन कशा पद्धतीने आहे, त्याच्यावरती बिझनेस मॉडेल वर्कआउट होतं. हं, जर बजेट कमी आणि जर पुणे असेल, तर क्लाउड किचन चालू करा. बरोबर. जर तुमची टायर 2 किंवा टायर 3 सिटी आहे हं, आणि बजेट कमी आहे, तर एखादं स्नॅक सेंटर चालू करा. एखादं QSR मॉडेल चालू करा. बरं. किंवा सर म्हणजे? क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट. ओके. हं, एक्झाम्पल त्याला KFC, McD ज्याला आपण ओके. म्हणतो हं, किंवा वडापावचं दुकान तुम्ही कन्सिडर करा. बरोबर. एक जे नॉर्मल आपल्या हं, हं, गावामध्ये टायर 2 आणि टायर 3 सिटीमध्ये हं, असतं. हं, हं, तर जेव्हा आपण या गोष्टी करतो, तेव्हा जर कमी बजेट असेल, तर अशा पद्धतीने वर्कआउट होऊ शकतं. हं, बेसिकली काय जर आपल्याला नवीन चालू काहीतरी करायचं आहे, तर मुळात आपण त्या गोष्टीला धरून राहणार आहोत. जिद्दीने काम करणार आहोत, चिकाटीने करणार आहोत गोष्टी. तेव्हाच या बिझनेसमध्ये यायला पाहिजे. हं, जर तुमचं हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये काही जर स्वप्न असेल तर. हं. आणि येस. समजा जर काही एखाद्याकडे 4-5 लाख रुपये इन्व्हेस्ट असेल, मग कॅफेमध्ये जायला पाहिजे? नाही कॅफेमध्ये काय होतं, की कॅफेमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असते. कारण तुम्हाला ॲम्बियन्समध्ये खर्च ॲम्बियन्स करावा करावं लागतो. लागतं. हं. बेसिकली काय आहे, त्याच्यानंतर आणि त्याच्यात काही लो बजेटचे सुद्धा काही कॅफेज आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही रिसायकल गोष्टी वापरून सुद्धा चांगला कॅफे रन करू हां, मी शकतात. पाहिलेत काही. हां, तर तुम्ही जर टायर बघितला असेल, त्याच्यानंतर काही ड्रम्सचे सिटिंग आहेत. हं, अशा गोष्टी जर झाल्या, तर त्याचं बिझनेसमध्ये चांगलं रूपांतर होऊ शकतं आणि तुम्हाला लाँग टर्ममध्ये हं, प्रॉफिटेबल गोष्ट असू हं, शकते. म्हणजे अकोल्यात मी अशाच एक गोष्ट बघितली. साधारणपणे 7-8 लाख रुपये खर्च केलेत त्या बिझनेसमध्ये. पण दे आर जनरेटिंग अ व्हेरी गुड रिस्पॉन्स हं, आणि व्हेरी गुड अमाउंट ऑफ मनी. रिझन काय आहे, की त्यांनी जे छोट्या खाणी बिझनेस चालू केलाय, मात्र त्याला खूप लॉजिकली पैसे खर्च केलेत आणि हं. त्याच पद्धतीने असायला पाहिजे. ॲम्बियन्स करायलाच पाहिजे असं पण काही नाही, पण थोडाफार बेसिक तर पाहिजेच ना. ॲम्बियन्स याच्यामुळे करायला पाहिजे, की कस्टमर एक्सपिरियन्स असतो. हं, एक लक्षात घ्या, की हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये फूड हे विकल्या जात नसतं. इट्स हं, अ मिथ. जर तुम्ही म्हणत असाल, की हॉटेलमध्ये तुम्ही फूड खायला जाताय, तर हे खोटं आहे. इट्स अ मिथ. त्याचं रिझन काय, की आपण एक्सपिरियन्स घ्यायला जात असतो. फूड तर घरी पण मिळतं. बरोबर. पुरणपोळी जी हॉटेलला मिळणार आहे, त्याच्यापेक्षा सुंदर आपली घरातली आई बनवते. 100% बाहेर एखादी जर गोष्ट आपण खातोय, तर त्याच्यापेक्षा पण सुंदर, चांगली, अप्रतिम ही घरात बनवल्या जाते. मात्र जेव्हा आपण या गोष्टी करतो, तेव्हा आपण एक एक्सपिरियन्स घ्यायला जात असतो. जो एक तुम्हाला डोपामाइन रिलीज करतं, तुम्हाला थोड्याशा टेस्ट बड ॲक्टिव्ह करतं, काहीतरी स्पेशल वाइब देतं. हं, तर दॅट इज तो जो एक एक्सपिरियन्स आहे, तो तुम्हाला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधनं हं. मिळतो. एक लक्षात आलं का, की जर जिथं आपण एखाद्या नवीन हॉटेल, कॅफेमध्ये जातो, तर तिथे एक छान फ्रेग्रन्स तुम्हाला मिळतो. तो बरोबर, घरात मिळत नाही, पण तो बरोबर, तिथं मिळतो. बरोबर. मग अशा वेळेला तिथे एसीचा एक फ्लो असतो. त्याच्यानंतर कोणीतरी सर्व्हिसला एक हं, कॅप्टन, एक आदरातिथ्य कोणीतरी करतं, वेलकमिंग करतं, बरोबर, रिस्पेक्टफुली बोलतं. बरोबर. दॅट इज एक्सपिरियन्स आणि तो तिथे विकला जातो. हं. त्याच्यामुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री इज वर्किंग. इथे जवळ एक हॉटेल आहे ना सर, मग तिथं काय केलं जातं, की धूप संध्याकाळी फिरायला जातो. त्या धुपाने जे काही आसपास वातावरण फ्रेश होतं ना आणि माझं असं म्हणणं आहे, की हॉटेलला गेल्यानंतर आपल्याला जास्त भूक लागते. ते त्या वातावरणाचा परिणाम आहे का? एक्झॅक्टली. तिथे गेल्यानंतर तिचं रिझन काय आहे, की आपल्याला अजूनही उत्सुकता आपली असते, की बाबा या गोष्टी आपण कंटिन्युअसली करायला हं, हं, पाहिजेत. हं. क्रेव्हिंग वाढते, हां. टेस्ट बड ॲक्टिव्ह होतात. वातावरणही आपल्याला पुश करतं थोडंसं करण्यासाठी. ओके. वातावरणाचा खूप मोठा फरक पडलेला हं, असतो. हं. तर मग आता फंडिंग नसेलच, तर मग काय करायला पाहिजे? हे फंडिंग नसेल तर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत.
तेव्हा बरं. मुळात काय आहे, की आपली इच्छा असायला पाहिजे. गव्हर्नमेंट खूप चांगले फंडिंग रेज करून देतं. त्याच्यामध्ये हं. योजना आहेत. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी आहे, ओ-बी-सी कॅटेगरीसाठी आहे, एस-सीसाठी आहे, एन-टीसाठी आहे. तर जेवढ्या काही कॅटेगरीज आहेत, या सगळ्यांसाठी जर तुम्ही लेडी असाल, तर त्याच्यासाठी वेगळे आहेत. हं. पुरुष असाल, तर त्यांना वेगळे आहेत. तर लॉट ऑफ योजना आर देअर आणि त्यांचा बेनिफिट्स, लॉट्स ऑफ स्कीम्स आर देअर. त्याचे बेनिफिट्स आपण आपल्या बिझनेससाठी घेऊ शकतो. हं. क्रायटेरिया आहे का, की एवढंच इन्कम पाहिजे त्या माणसाकडे, त्याचं काही स्टेबल इन्कम पाहिजे असं काही आहे का त्यांचं काही? नाही, असं नाहीये. जर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तेवढा पॉवरफुल असेल, हां. एक ओके. लक्षात घ्या, हं. तुम्हाला कुठे पोहोचवायचं आहे, एक कन्सल्टंट आणि सीए हे 2च गोष्टी ठरू खरं शकतात. आहे. तुम्हाला त्या हिरो करायचं की झिरो करायचं हे 2च लोकं ठरवत असतात आयुष्यात. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी फार कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. एक तर तुमचा सीए आणि दुसरा आहे तुमचा कन्सल्टंट. कन्सल्टंट. येस. मग आता कन्सल्टंटकडे कधी जाऊ? स्टार्टिंगलाच गेलं पाहिजे का थोडंसं स्टार्ट झाल्यानंतर किंवा नाही याच्यात होतं ना, की काय थोडं चाललंय मग कन्सल्टंट जातात लोकं? नाही, तसं नाहीये. आता बघा, मला आजच एक दुपारी फोन होता. काय होतं, 25-30 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेत आणि आत्ता त्यांना लक्षात आलं, की यार काहीतरी गडबड वाटते मला. गडबडलंय. हं. तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. आता मी गेल्यानंतर किंवा आम्ही गेल्यानंतर जर आम्ही त्यांना इनपुट दिलं, तर तोडफोड काहीतरी होईल. ही भिंत तिथं नाही पाहिजे, हे त्यांचा असं नाही खर्च पाहिजे. तर वाढणार. लॉसेस त्यांचे होतात. इन्स्टेड काय होऊ शकतं, कन्सल्टंटचं काम कुठनं होतं, की माझा हा आत्ता विचार आलेला आहे. याला कसं वर्कआउट करायचंय? तो आमचा काम आहे. एक्सपिरियन्सनी, एक्सपर्टीजनी, अनुभवानी, नॉलेजनी या गोष्टी तुम्हाला ड्रिव्हन करून घेऊन जाणं किंवा तो डिरेक्शन दाखवणं. दॅट इज वर्क ऑफ कन्सल्टंट आणि त्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतात चांगल्यापैकी. ओके. तर मग आता थोडं सर आपण आता हे झालं आपण बजेटचं थोडं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला थोडक्यात. तर मग त्याच्यानंतर काय येतं की मार्केट रिसर्च की त्या एरियात कोणतं प्रोडक्ट चाललं पाहिजे. समजा आता जर कॉलेज असेल तर मग तिथे बर्गर चालू शकतो किंवा एम-आय-डी-सी एरिया असेल तर मग वडापाव वगैरे अशा काही गोष्टी असतात की कसं काय येस, पाहिजे? इट्स ट्रिक्स. आता याच्यासाठी काय आहेत, की आम्ही बेसिकली सर्व्हे करून देतो. जर तुमचं लॅट लाँग असेल, जर तुमचं लोकेशन असेल, तर त्या हं. अकॉर्डिंगली आम्ही तुमचं लोकेशननुसार सुद्धा सर्व्हे करून देतो, की तिथं हं. कोणता प्रॉडक्ट चालणार आहे किंवा कोणता मेनू तिथे चालणार आहे, क्युझिन कोणतं चालणार आहे. हं. त्याचं रिझन काय आहे, की वेग कुठली गोष्ट होणार नाही. म्हणजे एम-आय-डी-सी जर एरिया असेल, तर आता वडापाव जर तुम्ही म्हणत असाल, तर हं. याला बरेच वर्ष झालेत. पण आता जर तुम्ही आता बघितलं, वाढतंय. त्याच्यात हां. तिकीट साईज सुद्धा चांगली मिळू शकेल आणि बिझनेस सुद्धा प्रॉफिटेबल होऊ शकेल. अशा काही मल्टिपल आस्पेक्ट आहेत इन द टर्म ऑफ मेन्यू, क्युझिन. तर त्याच्यामुळे ही गोष्ट करत असताना मेन्यू रिसर्च, त्याच्यानंतर मार्केट स्टडी, त्याच्यानंतर एरिया वाईज वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट हे फायनल होत असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टीचं इन्व्हेस्टमेंट आपण त्या पद्धतीने हं. करायला पाहिजे. मग आपण 2 घेऊन चालू आता कॅफे आणि हॉटेल. क्लाउड किचन करता लोकेशन मॅटर करत नाही असं मला तर वाटतं. का करेक्ट आहे. करतं? याच्याकरता लोकेशन कसं निवडावं? हे पहा, मुळात काय आहे माहिती आहे का, की हॉटेल हा जो कॉन्सेप्ट आहे, हॉटेल इज नॉट बेसिकली हॉटेल म्हणजे काय आहे? मुळात ह्या लोकांना हेच नोंद पाहिजे, की हॉटेल म्हणजे जिथे लॉजिंग पण आहे, जिथे बरोबर. सिटिंग पण आहे, दॅट इज हॉटेल. रेस्टॉरंट. रेस्टॉरंट हा जो कॉन्सेप्ट आहे, डेडिकेटेडली लोकं फाईन डाईन करतील. त्यानंतर कॅफे हा यूथसाठीचा एक एक मॉडेल नवीन केलेला आले. आहे. हां, बस. क्लाउड किचन जो कॉन्सेप्ट आहे, तिला जागेची कुठेच गरज नाहीये. तिथे फक्त वायफाय ॲक्सेसिबिलिटी पाहिजे. हं. तिथे Zomato, Swiggyचे रायडर येऊ शकतात तसं. पुण्या, मुंबईमध्ये सोसायटीचे काही नियम आहेत, तेवढे फक्त पाळून रायडर वर येऊ शकतो, हं. काही मजल्यांवरती. तर त्या पद्धतीने त्या गोष्टी वर्कआउट होऊ शकतात. तर बिझनेस मॉडेल हे अशा पद्धतीने वर्कआउट होतं. हं. आणि जागेचं महत्त्व हे त्याच अर्थाने 100% ॲप्लिकेबल आहे. हं. आपण जर कॉर्नरच्या जागा बघितल्या, जर आपण मोक्याच्या जागा बघितल्या, तरच तिथे बिझनेस होऊ शकतो. हं. एक्झाम्पल, जर वाहता रोड म्हणजे आजची लोकांची परिभाषा काय आहे, की इथे खूप गर्दी आहे. हं. पण तो वाहता रोड आहे. लोकं थांबत नाही तिथे. थांबत नाही. पॉइंट आहे. मग जर लोकांच्या हिशोबाने काय, सर इथून तर खूप लोकं जातात आणि तिथे गर्दी पण खूप असते. हं. पण मग आमच्या हॉटेलला लोकं येत नाहीत. कारण तो रोड वाहत आहे. हं. लोकं थांबतात का? बरोबर. तर आपला कस्टमर बेस पक्का आहे. बरोबर. अशा ठिकाणी बिझनेस होऊ शकतो. तर त्याच्यामुळे या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे आणि मगच बिझनेस एंटर व्हायला पाहिजे बिझनेसमध्ये. ते नगर बायपासला पण तीच गोष्ट आहे सर. नगर बायपासला एंटर करता तिथं काही हॉटेल्स आहेत. हं. ते खूप चालतात. पण पुढं जेव्हा तुम्ही बायपासला एंटर करतात, तिकडे थोडी गर्दी दिसत नाही. हं. नाही, त्याचं रिझन काय आहे, की वाहता रोड मग आता आणि थांबणारा वर्ग, हं. थांबणारा क्राउड. तर याच्यामुळे त्या पद्धतीनेच गोष्टी वर्कआउट होत असतात. तर प्राइसिंग वगैरे हो सर. कारण एक डिशची प्राइसिंग कशी ठेवली पाहिजे? जर तुम्ही कॅफे किंवा क्लाउड किचन दोन्हीकडे घेऊन चालू आपण. कॅफे आणि मुळात कॅफे किंवा हॉटेलचं प्राइसिंग हे अशा पद्धतीने ठरवायला पाहिजे. आत्ता कशी होते ते तुम्हाला सांगतो, बिफोर अँड आफ्टर हां. लक्षात येईल, हं. की जर तुमचं कॅफे चालत असेल, तर आम्ही पद्धत काय आहे, की तुमचं जाणार, तुमचं कॅफेचे फोटोग्राफ्स काढणार मेनूचे आणि बस त्याला ₹5,000 कमी जास्त करणार आणि आम्ही चालू करणार. हं. बरोबर. बस अशीच हेच एक होतं. अशीच पद्धत आहे किंवा हेच रेस्टॉरंटला होतं. पण सेम करतो, की बाबा तुम्ही पनीर बटर मसाला 180ला ठेवलं, मी 170ला ठेवेल किंवा बस 190ला ठेवेल. 90.
तसल्या गोष्टी वर्कआउट होत नसतात. त्याच्यासाठी महत्त्वाचं काय, तुमची प्रोडक्शन कॉस्ट 80% लोकांना माहीत नाही, की आपली फूड कॉस्ट कशी काढल्या जाते, आपली प्रोडक्शन कॉस्ट कशी काढल्या जाते. बरोबर. त्याच्यामुळे महत्त्वाचं काय, त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि त्या पद्धतीने प्रोडक्शन कॉस्ट काढायला पाहिजे. प्रोडक्शन कॉस्ट काढल्यानंतर आपल्याला कळतं, की नेमकं आपल्याला सेल कॉस्ट कशी काढायची. पण ती त्याच्यासाठी रेफरन्सेस तुम्हाला मेनू कार्डचे लागतील, मार्केट सर्व्हेचे लागतील, हं. आजूबाजूला कसे हॉटेल चालतात त्याचे रेफरन्स घ्या. पण तसे मेनू करू नका. बरोबर. सेम त्याला कॉपी पेस्ट करू नका. जर कॉपी पेस्ट तसं करण्यात आलं, तर तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होऊ शकतो. बेसिकली काय, समोरच्याचं जे कॅल्क्युलेशन्स आहेत, फायनान्सेसचं स्ट्रक्चर आहे, त्याचं फायनान्स मॅनेजमेंट आहे, दॅट इज डिफरंट लेव्हल. त्याला ₹1,00,000 भाडं आहे. आपल्याला 50,000चं आहे. तर सेम कॉस्टिंग आपल्याला कशी पुरवणार आहे? बरोबर. किंवा त्याला 50चं आहे आणि आपल्याला 1,00,000चं आहे. सेम त्याची प्राइसिंग आपल्याला कशी मॅच होणार आहे? हं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करताना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करायला पाहिजे. हं, हं. तो मटेरियल कोणता आणतोय, तो रॉ मटेरियल कोणता आणतोय आणि कशा पद्धतीने या गोष्टी आपल्याला भविष्यात करायच्या हं, आहेत. हं. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करूनच आपण प्राइसिंग ठरवायला पाहिजे. याच्यामध्ये तुमची स्टाफ कॉस्ट आहे, तुमचे फूड एक्सपेन्सेस आहेत, तुमचे फिक्स एक्सपेन्सेस आहेत आणि त्याच पद्धतीने तुमची प्राइसिंग ठरवली जाते. हं. एक एक्झाम्पल घेऊन जाऊ शकतो आपण थोडं हां, म्हणजे आता एक्सप्लेन करू तुम्हाला शकता? राईसचं कॅल्क्युलेशन जर केलं, तर हां. पहिले राईसला आपण वजनाने मोजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंगली प्रत्येक पोर्शनमध्ये किती ग्रामेजेस जातात. तर म्हणजे ₹70 चा राईस आहे, किती ग्रामेजेस किती पोर्शनमध्ये जातात, त्याला डिव्हाईड हं. करायला पाहिजे आणि त्याच्यात काही फॉर्म्युलाज जे आहेत, ते आहेत. आपण ॲड हं, हं. करायला पाहिजे आणि हं. त्याच्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट आपली निघत असते. हं, हं. याच्यातला अजून एक विषय काय, की लोकं आणतात वजनाने आणि विकतात नगाने. तर आपण जर आणत असू नगाने, तर आपण विकायचं पण नगाने. आपण जर आणतोय हं. किलोने, तर आपण ते द्यायला पण पाहिजे किलोने. तरच त्याचं कॅल्क्युलेशन लागत असतं. बऱ्याच ठिकाणी बिर्याणी या कॉन्सेप्टमध्ये तर असंच बऱ्यापैकी आपल्याला लक्षात येतं, की आपण आणतो किलोने. हं. नॉन-व्हेज जे आहे, तर ते आपण आणतो हं. किलोने आणि नंतर देतो, की सर आम्ही प्रत्येक बिर्याणीत 1 पीस देतो. पण तो पीस जो आहे, तो किती ग्रामेजेसचा आहे? हं. त्याचं पण ते कॅल्क्युलेशन आहे. सगळं कॅल्क्युलेशन घेऊन चाललं पाहिजे. येस आणि ती प्रोडक्शन हं. कॉस्ट आहे. त्याचं हं. बेसिकली मेन्यू इंजिनिअरिंग असा एक सेपरेट सब्जेक्ट हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आहे. आणि ह्या गोष्टीकडे लोकं निग्लेक्ट इग्नोर करतात करतात. हं. आणि फक्त आपल्याला जशी हवी असलेली म्हणजे डोसा काढायची कॉस्टिंग आजही मराठी माणसात किंवा रेग्युलर जेव्हा आम्ही हं, बघतो, हं, हं. मला माहिती आहे ₹10 आतमध्ये डोसा होतो. कसा होतो डोसा? तो माहीत नाहीये. पण हं. ₹10 आतमध्ये होतो. असं बोलून ते वेग आहे ना डिस्कशन. त्याच्यासाठी बरोबर. काय आहे, की तुमची बॅटर आहे, तुम्ही किती वेळ बसलेले आहे, तुम्ही तुमचा माणूस सकाळी किती वाजता उठून हं. ते काम करतोय, बॅटर लावतोय. हं. त्याच्यानंतर तुमचे डोसे किती वेस्टेज होत आहेत. टाईम पण त्याच्यानंतर मॅनेज. हं. पुढचे 6 महिने तुम्ही परत रेट वाढवणार नाहीये. त्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन त्याच्यामागे सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, टेक्निकॅलिटी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण प्राइसिंग हं. ठरवायला पाहिजे. म्हणजे आता समजा एक्झाम्पल ₹100 ची जर वस्तू आहे, तर मग त्याचे जे रॉ मटेरियल आहे, ते काही ₹30 बनवू शकतं, काही ₹100 बनवू शकतं. 100% त्याचं हे कारण पण काय? होऊ शकतं ना. आता ₹100 जर असेल ना, जर त्याची सेलिंग कॉस्ट आहे, तर साधारणपणे ₹40 पर्यंत यायला पाहिजे. यायला पाहिजे. येस. मग कधी पण वरती होऊ शकतं. मग ते मॅच करून चाललं पाहिजे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तसं मग कसं होतं आता सर आपण थोडं क्लाउड किचनबद्दल घेऊन चालू, की क्लाउड किचन बऱ्याच वेळा काय होतं, की डायरेक्ट शॉप नाही आहे किंवा डायरेक्ट समोर कॅफे नाही आहे. तर मग ते Zomato, Swiggy यांच्यावर डिपेंड राहणं किंवा सोशल मीडिया डिपेंड राहणं रिस्क याच्यामध्ये? नाही, अजिबात नाहीये. सगळे जे फूड बिझनेसेस आहेत, याच्यामध्ये इंटरनेट जिथे-जिथे इन्व्हॉल्व होतंय, हं, ते बिझनेस भविष्यामध्ये एक्सपांड होणार आहे. हं, परत एकदा सांगतो, जिथे-जिथे इंटरनेट इन्व्हॉल्व्ड आहे, जिथे सिस्टम इन्व्हॉल्व्ड आहे, ते बिझनेसेस लाँग टर्म चालणार आहेत. हं. जे मॅन ओरिएंटेड बिझनेस आहे, जिथे मॅनची गरज आहे, जिथे मॅन ओरिएंटेड बिझनेस असणार आहेत, ते भविष्यात बंद होतील. ते किती म्हणजे मोठे पॉवरफुल असेल. एक्झाम्पल काय, जिथे सिस्टमॅटिक अप्रोच नाही, की मालकाशिवाय सुद्धा हॉटेल चाललं पाहिजे. बरोबर. हं, त्याच्यानंतर इंटरनेटचा वापर तिथे होऊ शकतो. मुळात आधी कसं होतं, की हॉटेलमध्ये एक पर्ची असायची. फक्त बिल काय छोटं एक असायचं. हं, त्याच्यावरती बिल बनवून द्यायचं. तुम्ही काय घेतलंय? डोसा दिलाय, पाणी बॉटल हं. घेतलंय, बस, चला बस. हं. ब्रेड बटर जाम घेतलंय. ₹110 बिल दिलंय, 110 घेतले. ह्या गोष्टी आता नाहीयेत. स्कॅन आता आले. तिथे सॉफ्टवेअर्स आहेत बेसिकली, की जर तुम्ही तिथे काय घेतात, तर कॅप्टन तिथे ऑर्डर टाकतो. त्या 2 ठिकाणी ती पंच होते. एक बिलिंगला होते, एक किचनमध्ये होते. त्याचा हिशोब रोज रात्री टॅली होऊ शकतो, हं, की आतमधलं एक सँडविच परचेस विकल्या गेलेलं आहे. बाहेरून सुद्धा तेच विकलं गेलंय का? त्याची कॉस्टिंग काय आहे? आतमधल्या प्रोडक्शनवाल्याची कॉस्टिंग काय आहे? त्यानुसार पर डे सुद्धा P&L हे सुद्धा दोन्ही गोष्टी आपल्याला रेग्युलर बेसिसवरती मिळतात. एवढं पॉवरफुल आता या गोष्टी झालेल्या आहेत आणि याच्यातलाच एक भाग म्हणून क्लाउड किचन हा भविष्यामध्ये वर्कआउट होतोय. Zomato, Swiggy हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, हे खूप मोठे ॲग्रीगेटर आहेत आणि याच्यावरती ते
लाखो करोडो रुपये लोकांनी ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये क्लाउड किचन हे खूप मोठ्या प्रमाणावर जाईल. होऊ शकतं. आता प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये Zomato, Swiggy आहे. म्हणजे प्रत्येकजण कस्टमर आहे खरं आहे, त्यांचा. खरं आहे. मग आता काय फक्त साधारण 10 वर्षाचा मुलगा सुद्धा तुमचा कस्टमर झाला ना, बरोबर. पण तो बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जाऊन काही बसणार नाहीये. नाही. हॉटेलमध्ये एखाद्या फाईन डायनिंगला जाणार नाही. मात्र तो मोबाईल ओपन करून ताबडतोब एखादी ऑर्डर टाकू शकतो. हं. तो कस्टमर झालाय. त्याच्यामुळे भविष्यातल्या या गोष्टी होणार आहेत आणि जिथं मेट्रो सिटीज म्हणा, टायर 1 सिटीज म्हणा, तिथे तर असं आहे की मध्ये गोष्टी प्रिपेअर करणं किचनमध्ये ह्याचा रेशो खूप कमी झालाय. मुंबईमध्ये जर बघितलं तर किचन सुद्धा एलिमिनेट झालेत. फक्त बरं. बेडरूम, हॉल तुम्हाला एवढंच मिळेल आणि किचन सुद्धा पॅन्ट्रीच मिळणार आहे. तर छोटं नाही त्याच्यामुळे असं. भविष्यामध्ये येस, लोकसंख्या तेवढी वाढतीये, अर्बनायझेशन तेवढं होतंय. त्याच्यामुळे त्याचा एक महत्त्वाचा बेनिफिट हा क्लाउड किचनला असणार आहे. फूड ऑर्डरिंगला असणार आहे. घरी बसल्या ऑर्डर करता येते ना. बरोबर, म्हणजे थोडा वेळ जर तुम्ही म्हणलात तर हैदराबादची बिर्याणी सुद्धा इथे तुम्ही काही तासामध्ये मागवू शकतात. बरोबर. लखनौची एखादी डिश सुद्धा तुम्ही काही तासांमध्ये इथे मागवू मागू शकतात. शकतो. दिल्लीतली एखादी गोष्ट सुद्धा तुम्ही इथे मागवू शकतात. तेवढं ॲक्सेसिबिलिटी ही केलेली आहे. Zomato, Swiggy एवढं मोठ्या प्रमाणावर काम करतंय, की बाय प्लेन तुम्हाला ऑर्डर येते. बरं. येस आणि तर आता मी हे ऐकलं लाईव्ह आहे. होतं फक्त की लोकली की टियर 1 सिटीज, मेट्रो सिटीजमध्ये हे बाहेरून म्हणजे आउटसाइड सुद्धा मेट्रो सिटी जाते. ते आता टायर 1 सिटीपर्यंत आहे. मेट्रो हं. सिटीपर्यंत यांनी ॲक्सेसिबल केलेलं आहे. मग हे टियर 2 सिटीमध्ये असं अहिल्यानगर आमचं. एवढं तेवढं नाहीये Zomato, Swiggy जेवढं पाहिजे. हं. थोडंफार प्रमाणात आहे, मी नाही म्हणत नाही. पण तेवढ्या प्रमाणात नाही. का बरं नाही? हं. नाही, काय असतं, की ते जेव्हा इन्व्हेस्ट करत असतात, तेव्हा सुद्धा ते सगळ्या गोष्टींचा विचार करतात, की आपण हं. तिथे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. पहिल्यांदा तर लोकांची हॅबिट डेव्हलप केली पाहिजे, हं. की आपल्याला घरी बसल्यानंतर आपल्याला ऑर्डर करायची आहे. आणि त्याच्यानंतर ते मॅसिव्हली उतरत असतात. हं. त्यांचे सुद्धा त्यांचे बिझनेस कॅल्क्युलेशन्स आहेत, त्यांचे इथिक्स आहेत आणि त्या पद्धतीने ते वर्किंग करतायत. हं. पण आता मेट्रो सिटी आणि टायर 1 सिटीला अशा पद्धतीने ते ड्रास्टिकली आणि डायनॅमिकली बिझनेसमध्ये येत आहेत. तर मग सर लिमिटेड मेनू ठेवायला पाहिजे का कसं करायला पाहिजे? कारण कसं होतं बाहेर सगळं पिझ्झा, बर्गर सगळंच एकत्र आणलं तर मग काय सांगता त्याला? जर तुम्ही नवीन बिझनेसची सुरुवात करणार असाल, तर लिमिटेडच मेनू करायला पाहिजे. त्याचं हं. रिझन असं, की तुम्हाला खूप कमी गोष्टींमध्ये ताबडतोब कंट्रोल मिळू शकतो. हं. एक्झाम्पल तुम्हाला कमीत कमी रॉ मटेरियल आणायचं, कमीत कमी मॅनपॉवर लावायची, कमीत कमी बिझनेसकडे लक्ष द्यायचे किंवा कमी आयटमवरती लक्ष द्यायचे, कमीत कमी लॉसेसवरती लक्ष द्यायचे, कमीत कमी वेस्टेजवरती लक्ष द्यायचे. त्याच्यामुळे लिमिटेड मेनू घेऊनच आपण उतरायला पाहिजे. हं. लिमिटेड जर मेनू आपण घेतला, तरच आपल्याला भविष्यातले जे काही गोष्टी आहेत, त्या सिक्रेटली त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येणार आहे, की आपल्याला नेमकं कुठल्या सेक्टरमध्ये जायचं आहे, आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आणि त्या हिशोबाने गोष्टी होऊ शकतील. इनिशियली तर लिमिटेड मेनू घेऊनच उतरलं कधी पण बेस्ट. तुम्ही आता म्हटले वेस्ट मॅनेजमेंट. तर मग वेस्ट होतात खूप हॉटेलमध्ये किंवा खूप रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेसुद्धा किंवा किचनसुद्धा. वेस्ट खूप जास्त होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं मार्जिन डायरेक्ट जे होतं प्लसमध्ये मायनसमध्ये होऊ शकतं. येस. तर वेस्ट मॅनेजमेंट कसं करता सी शकता? हा मोठा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा जातो ना, तेव्हा आम्ही हेच सांगतो, की मालकाचं काम हे कॅश काउंटरला बसायचं नाहीये. हं. मालकाचं बरोबर. काम हे मोरीला थांबणं आहे आणि मालकाचं काम हे किचनमध्ये थांबणं आहे. हे कळत नाही बरं. कारण ह्या 2 गोष्टी तुम्हाला भविष्यात तुमचा बिझनेस किती दिवस चालणार आहे, ह्या गोष्टी सांगत असतात. हं. सी मोरीमध्ये जी एकदा गोष्ट केली ना, ती परत तुम्हाला पैशाच्या रूपात येणार नाही. ती डायरेक्ट वेस्टेज होणार आहे. गेली. बरोबर. त्याच्यामुळे तिथे कंट्रोल मालकाचं पाहिजे. दुसरी गोष्ट मालकाचं काम हे तुमच्या डस्टबिनकडे लक्ष पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सिस्टम डेव्हलप करा. मालकाने तिथे जाऊन रोज बघितलं पण नाही पाहिजे. आमचं त्याच्याबद्दल हरकत नाही. पण तिथे सिस्टम डेव्हलप करा. पण तिथे कंट्रोल पाहिजे. काही जे की पॉइंट्स आहेत, जिथे कंट्रोल जर तुम्ही मॅनेज करू शकलात, तर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये तुमचे रगड पैसे वाचतील. सी हं. बिझनेस झाल्यानंतर प्रॉफिट दॅट इज डिफरंट पार्ट. पण पर्चेसमध्ये प्रॉफिट इज डिफरंट पार्ट किंवा वेस्टेजमध्ये प्रॉफिट दॅट इज डिफरंट पार्ट. ह्या गोष्टी बिझनेसमधल्या फार महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. मग वेस्टेज कसं कमी करता येईल? वेस्टेजमध्ये काय आहे, की मुळात आज दिवसभरातलं जे वेस्टेज आहे, तर लिमिटेड आयटम बनवा. त्याच्यानंतर जे आता नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, हॉटकेस आहेत, बेनमॅरी आहेत, तर याचा वापर करा. त्याच्यानंतर डीफ्रीज आहेत, त्याच्यामध्ये गोष्टी साठवणूकचं प्रमाण वाढवा. त्याच्यानंतर रेग्युलर फ्रीज आहे, त्याचं प्रमाण वाढवा. जर काहीच नाही जमलं तर डिशच लिमिटेड करा. तर त्याच्यामुळे काय होईल, की तुमचं जे अपव्यय होणार आहे वेस्टेजचा, तिथे तुमचा ताबडतोब कंट्रोल येऊ शकेल. मग हॉट केस आणि काय म्हणतो तुम्ही ते एक्सप्लेन करा. हॉटकेस, बेनमॅरी यातल्यात काय आहे, की एका ठराविक ठराविक टेम्परेचरपर्यंत एखादी गोष्ट गरम केल्या जाते. आणि ही वन टाईम जर आपण बनवून ठेवलेला आहे, मिसळचा रस्सा सकाळी बनवून ठेवलाय किंवा आपण अनलिमिटेड थाळीचा कॉन्सेप्ट बघितला, तर काही भाज्या तुम्ही गरम केलेल्या आहेत. तर हां. तर हॉटकेस काय करतं, की तुम्हाला रेग्युलर टेम्परेचरवरती हॉटच ठेवतंय. तुम्हाला ते खराब होऊ देत नाही. जे खराब होणार होतं, जे ताबडतोब वेस्ट जाणार होते, की सकाळी
100 प्लेट भाजी बनवून ठेवली आणि दिवसभरात फक्त 50च विकल्या गेली. संध्याकाळी 6 वाजता कळालं की आता 50 फेकण्यात जाईल. उरलेलं. तर अशा वेळेला ती जी गरम भाजी आहे त्याचा परत तुम्ही फ्रिजमध्ये वापर करू शकतात किंवा दिवसभरामध्ये त्याला तुम्ही कन्झ्युम करण्याचं सुद्धा नियोजन लावू शकतात. त्याच्यामुळे महत्त्वाचं काय आहे, की ह्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या किचनमध्ये वापर करा. सेम विथ द डीप फ्रीज, की संध्याकाळचं उरलेलं आहे तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवताय तर तुमचं वेस्टेज ताबडतोब कमी आहे. पेरिशेबल ज्या गोष्टी त्या रेग्युलर जे व्हिजिक्युलर आहे त्याच्यामध्ये जर ठेवल्या तर तुमचं पेरिशेबल ज्या व्हेजिटेबल आहे तिथे वेस्टेजवरती कंट्रोल येऊ शकतो. आता क्लाउड किचनमध्ये हाच प्रॉब्लेम असतो की 30-40 मिनिट लागतात डिलिव्हरीला किंवा जास्त वेळ लागू शकतो कधी कधी हं. कमी वेळ लागतो तसं काही नाही. पण मग त्यावेळेस ते ताजं ठेवणं वगैरे किंवा त्याचं ताजेपणा मेंटेन ठेवणे किती चॅलेंजिंग आहे किंवा कसं? याचं कसं आहे, की मुळात आता काय होतंय, की जेव्हा आपण ऑर्डर टाकतो, हं. ऑर्डर टाकल्यानंतर त्याला ती ऑर्डर रिसीव्ह होणे समोरच्या मर्चंटला बरोबर. म्हणजे हॉटेलला, कॅफेला. हं. तर तिथं समोर आल्यानंतर त्याचे प्रिपरेशन टाईम, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग टाईम, बरोबर. नंतर रायडर ती ऑर्डर घेऊन तुमच्या लोकेशनपर्यंत येणार. बरोबर. तर तुमचं जे फूडचं डिटोरेशन आहे ते ऑलरेडी तयार झालेलं असते, की ते डिटोरेट होत असते. मात्र अर्ध्या तासापर्यंत कुठल्याही ऑर्डरला काही होत नाही. त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही ऑर्डर करू शकतात. घरी तुम्हाला घरपोच गरम जेवण मिळू शकतं. त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्याचा बेनिफिट तुम्ही घर बसल्या तुमचा कन्व्हिनियन्स आहे. येस. नाही म्हणजे जास्त वेळ लागला तर काही प्रॉब्लेम नाही म्हणजे गार होणं वगैरे काही प्रॉब्लेम नाही होत कधी? नाही गार होईल ना. आता पिझ्झा ते मुळात जर होणारच 40-50 obviously. मिनिटं जर झाला, तर तुम्हाला त्याचा तुमच्याकडे आल्यानंतर त्याचा काहीच वापर होणार नाही. सेम विथ द मोमोज, सेम विथ द नूडल्स काही आयटम असे आहेत, काही क्युझिन असे आहेत, जिथे नंतर परत काहीच उपयोग नाहीये. तर त्याच्यामुळे काय आहे, की ह्या गोष्टी समोरचे ब्रँडसुद्धा त्याचं आता काळजी घेतात, की ताबडतोब त्या गोष्टी डिलिव्हरीसुद्धा व्हायला पाहिजे. आणि Zomato आणि Swiggy त्याचा वापर आहे आता तसं करते, की ताबडतोब त्या डिलिव्हरी तुमच्यापर्यंत मिळायला पाहिजे. अशा वेळेला जर ती डिश तशी असेल, तर तुम्हीच एक काम करा, की जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असेल, तर हॉटेलला जाऊन ऑर्डर करा. दॅट विल बी व्हेरी बेनिफिशियल फॉर यू. पण साधारण 30-40 मिनिटं काही होत नाही ऑर्डरला. शक्यतो काही नाही होत. म्हणजे तो एक लोकांचा गैरसमज दूर. आणि बरं आता झोमॅटो स्विगी म्हणा हे सगळे ॲग्रिगेटर्स आहेत. तर मग त्याच्यानंतर ते कमिशन घेतात त्याच्या ॲड्स लावणं वगैरे. तर मग म्हणजे क्लाउड किचनमध्ये कसं काय कॉस्टिंग चालते? हे पहा एक लक्षात घ्या, जर कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही परफेक्ट असाल, प्रत्येक गोष्ट एक्सेलमध्ये घेऊन बसणार असाल, कागदावरती मांडणार असाल, तरच तुम्ही क्लाउड किचनच्या बिझनेसमध्ये यायला पाहिजे. बरं. त्याचं रिझन असं आहे, की तुम्हाला जर तुम्ही दुकान टाकलं, हं. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तुमचा 70% भाग हा तुमच्या एक्सपेन्सेसवर खर्च होतो. बरोबर. आणि त्याच्या विरुद्ध आहे. तिथं भाडं द्यायची गरज आहे. इथे तसलं काहीच नाहीये. जे तुमचे हेवी एक्सपेन्सेस आहेत ते लेस आहेत. त्याच्यामुळे मग तुमची जी कॉस्ट आहे ती तुमची कुठे जाणार आहे? कमिशनमध्ये जाणार आहे. Zomato, बरोबर. Swiggyच्या कमिशनमध्ये जाणार आहे. ती पण कधी जाणार आहे? जेव्हा ऑर्डर येणार आहेत तेव्हा. जेव्हा ऑर्डर आली तरच तुम्हाला देणार आहेत आणि बिझनेस Zomato आणि Swiggy सुद्धा गॅरंटेड बिझनेस पण देतात आणि त्या अनुषंगाने ते वाढतात सुद्धा. मग स्टार्टिंगला जर सुरू केलं असेल तर झोमॅटो स्विगी देतात तेवढे ऑर्डर? आज जर तुम्हाला छोट्या खाणी चालू करायचं असेल, छोट्या लेव्हलला चालू करायचं असेल, तर सुरुवात क्लाउड किचनमध्ये करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये स्वतः स्टँड आउट होतो आपण. आपल्याला जर स्टँड आउट व्हायचं असेल, तर आपण Zomato, Swiggyतनं होऊ शकतो, की कस्टमरची बिहेवियरल पॅटर्न लक्षात येतात. लोकं ऑर्डर कशा करतात हे लक्षात येतं. कस्टमर हँडल कसं करायचं हे कळतं. वेस्टेज कसं कंट्रोल करायचं ते कळतं. मेनूमध्ये कसं कॉस्टिंग काढायचं ते कळतं. नेमकं हे स्ट्रक्चर वर्कआउट कसं होतं ते कळतं. त्याच्यामुळे या गोष्टी जर बेसिक नॉलेज पाहिजे असेल, तर क्लाउड किचनचा बेस तुम्ही घेऊन एक स्टँड आउट होऊ शकतात. जर तुम्हाला एक्स्पोनेन्शियली ग्रोथ पाहिजे असेल, तर तुम्ही मग QSR, कॅफे, रेस्टॉरंट अशा मोठ्या फाईन डायनिंग अशा मोठ्या लेव्हलला किंवा मोठ्या बिझनेस मॉडेलमध्ये वर्कआउट करू शकतात. जर आपण नवीन सुरू करतोय क्लाउड किचन, तर मग त्यांच्याकरता काय प्रश्न येतो की झोमॅटो स्विगीवर ऑलरेडी टॉप रेटेड हॉटेल्स म्हणा किंवा रेस्टॉरंट्स, कॅफेज सगळे आहेत किंवा काही आधीपासून काम करणारे क्लाउड किचन पण असतील. तर मग या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये ऑर्डर स्टार्टिंगला मिळतात? 100% मिळतात ना. याच्यासाठी काय आहे, की काही ट्रिक्स आहेत. आता ऑन द रेकॉर्ड या गोष्टी सांगता येणार नाहीत. पण या ट्रिक्स आहेत. सरांना बेसिकली कॉन्टॅक्ट काय करा सर. येस, येस. तर याच्यात काय होतात, की आपण जेव्हा गोष्टी करतोय ना, तर ह्या रँडम ऑर्डर पडत असतात आणि जर रँडम ऑर्डर पडल्या तरच Zomato, Swiggy तुम्हाला पुश करतं. बेसिकली हा सगळा जो गेम आहे, हा सगळा अल्गोरिदम बेसिसवरती आहे आणि त्या अकॉर्डिंगली या गोष्टी पुश होत असतात. जशा पुश झाल्या तसं Zomato, Swiggy तुम्हाला अजून थोडंसं पुश करतं. त्यानंतर ऑर्डर अजून मिळत असतात. त्यानंतर तेच तुमच्या मागे असतात, की ॲड्स तुम्ही करायला पाहिजे आणि अकॉर्डिंगली त्याचं कॅल्क्युलेशन धरूनच तुम्ही ॲड्स वगैरे त्या गोष्टी लावायला पाहिजेत. त्याच्यामुळे ऑर्डर्स खूप चांगले मिळतात. आता पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जर बघितलं, तर एका बिल्डिंगमधनं साधारणपणे 150-200 ब्रँड्स रन होतात. बापरे! त्याच्यानंतर एका साधारण 10 बाय 10 मधनं साधारण 10 ब्रँड रन होतात.
त्याच्यानंतर अशा कोपऱ्यात जागा आहेत, तिकडनं साधारणपणे 3-3 ब्रँड रन होतात. तिथे 1-1 लाख रुपयाचा पर डेचा बिझनेस आहे. बापरे. खूप ह्यूज लेव्हलला हे मार्केट आहे आणि जर पुण्यात जर तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं तर ऑलमोस्ट पुणे आणि पिंपरी चिंचवड कॅल्क्युलेट केलं तर 7,000 हॉटेल क्लाउड किचन ऑन बोर्ड आहे झोमॅटो स्विगीसाठी आणि साधारणपणे बापरे. 4-5 लाख ऑर्डर पर डे होतात. हम्म. तर याचं पोटेन्शियल तुम्ही लक्षात घ्या आणि भविष्यात अजून वाढणार आहे कारण खूप मोठ्या लोकसंख्येचा हा देश होतोय आता आणि प्रत्येक ह्युमन बिईंग खाणार आहे. बरोबर. आणि टियर 2 सिटीमध्ये जर कोणी बसला असेल ना, जर आत्ताची सुरुवात होती तर मग तिथं ऑडियन्स खूप चांगला असू शकतो, पण कॉम्पिटिशन कमी आहे. तिथं तिथं कोणी केलं तर फायदा होऊ शकतो जास्त. तर काय होतं, की आपण जेव्हा क्लाउड किचनच्या गोष्टी बघतोय ना, तर टायर 2 सिटीमध्ये केलं तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही पण आहेत. हं. फायदा काय आहे, की आपण पायनियर म्हणून ताबडतोब येऊ. पण त्याची दुसरी बाजू काय आहे, की लोकांना सवय पण सवयच नाहीये. नाही. ते Zomato कसं वापरायचंय, कशा पद्धतीने गोष्टी करायच्यात हे सुद्धा लोकांना नोंद नाहीये. तोपर्यंत पेशन्स ठेवून थांबणं, तोपर्यंत आपण समजा पावभाजीचाच मेनू चालू केला. आपण 10 पावभाजी तयार केल्या आणि दिवसभरात एकही ऑर्डर नाहीये. तर आपलं कमवण्यापेक्षा गमावणंच जास्त होईल. बरोबर. त्याच्यामुळे एका गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे, की ह्या सगळ्या मार्केट रेडी आहे का? हं. देन आफ्टर यू कॅन इन्व्हेस्ट ऑर स्टार्ट अ बिझनेस. असा एरिया जिथं पैसे खर्च करायला लोक तयार आहेत, तिथं जाणं जास्त गरजेचं आहे. फंटास्टिक. जिथं अजून नवीन आहे, ज्यांना कन्सेप्ट माहिती नसेल की क्लाउड किचन काय प्रकारे, तिथं थोडंसं अवघड जाऊ शकतं. बरोबर है ना, जो भागने वाला घोड़ा है उसके ऊपर पैसा लगाओ ना. तसं आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, तो आहे म्हणजे स्टाफ मॅनेजमेंट. आता हे मी सुद्धा करतो की पॉडकास्ट करता सुद्धा मला लवकर माणसं मिळणं अवघड आहे. तर मग हॉटेल मी इंडस्ट्रीमध्ये खूप ज्याची मोठी वाट गोष्ट आहे. बघत होतो, की मी म्हटलं प्रत्येक पॉडकास्टला किंवा प्रत्येक रीलला, प्रत्येक भेटलेल्या माणसाला हा प्रश्न असतो, की स्टाफ असतंच. मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट ठीक आहे, आमचं शॉप झालं, पॉडकास्ट सुरू करता सुद्धा आम्हाला इश्यू येतात. तर मग तिथं तर खूप मोठी गोष्ट आहे. हे पहा लक्षात घ्या, की स्टाफ हा मिळणं आजही चांगला माणूस चांगल्या मालकाच्या शोधात आहे. चांगला मालक खरं आहे. चांगल्या स्टाफच्या शोधात आहे. खरं आहे. याचा मधला जो दुवा आहे ना, हा कधी कंप्लीट होईल जोपर्यंत तुमचं स्वतःचं नेटवर्क तुम्ही वाढवत नाही. बरोबर. नेटवर्क वाढलं पाहिजे, माणसं मिळतात, 100% माणसं मिळतात, माणसं टिकतात पण. हं. या पहिले बिलीव्ह सिस्टमला पहिले सेटल व्हा. ही आपल्याकडे बिलीव्ह सिस्टमच मिसिंग आहे, की बरोबर. बाबा चांगले माणसं मिळत नाहीत. बरोबर. आपलं कन्व्हर्सेशन पण कुठनं चालू झालं, की माणसं मिळत नाहीत. नाहीत. माणसं मिळतात, पण कशी टिकवायची आहेत? टिकत नाही. हं. असा जर प्रश्न केला तर दॅट इज डिफरंट लेव्हल बरोबर. क्वेश्चन. टिकत पण नाही. बिलीव्ह सिस्टम जी आहे ना, ती काय आहे, चांगली माणसं खरंच मिळतात. 2-2, हं. 3-3 हजार किलोमीटरवरनं ही लोकं आलेली असतात. काहीतरी हॉटेलला काम करायचं म्हणून आणि मला सांगा, की अशा ठिकाणी 1 ते 2% 5% माणसं आहेत, जे तुम्हाला दगाफटका करतील, फ्रॉडलंट काही गोष्टी करतील, हं. काही स्कॅम्स बाकी होतील. सगळं. ते फक्त 2-5%च लोकं आहेत. पण 95% लोकं हॉटेल इंडस्ट्रीमधला स्टाफ हा टिकणाराच असतो. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम हा मालकाचा असतो. मात्र हे वन वेज कम्युनिकेशन आहे. माझ्या हिशोबाने, की मालकच म्हणतो, की बाबा स्टाफ टिकत नाही. बरोबर. पण स्टाफला विचारलं का, की काय प्रॉब्लेम आहे? जर तुम्ही स्टाफला विचारलं, तर हं. तो तुम्हाला लिस्ट ऑफ प्रॉब्लेम्स देईल, की बाबा मालक जेवायला अडचणी करतोय, त्याला राहायला जागा नाहीये, त्याला गरम पाण्याची सोय नाहीये, त्याला वॉशरूमची सोय नाहीये, त्याला वेळेत जेवायला सुद्धा मिळत नाहीये, त्याला ओव्हरलोडेड आहे, 8 तासाची शिफ्ट आहे, तिथे तो 12 तास काम करायला लावतोय, पगार वेळेवर नाहीये, ॲडव्हान्सेस नाहीयेत, अडचणीच्या वेळेला मालक उभा नाहीये, तर नेमकं करणार कोणासाठी तो? बरोबर. त्याच्यामुळे ह्या ज्या काही लिस्ट आहेत ना, तर या गोष्टीकडे सुद्धा मालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. मी म्हणत नाहीये, की फक्त स्टाफच करेक्ट आहे. मात्र जर स्टाफ असेल, तर मालकाने सुद्धा या गोष्टीचं हं, करायला हं, पाहिजे. हं. स्टाफ चुकतो ना, बरोबर. 100% मला मान्य आहे. पण आपल्याकडचा जो काही सेटअप आपण लावलेला आहे, हं. तर ते फक्त मॅनपॉवरच हँडल होऊ शकते किंवा स्टाफच हँडल करू शकतात. त्याच्यामुळे खूप पोलाइटली घ्या, नम्रपणे घ्या, बिलॉंगिंगनेस क्रिएट करा. माझं प्रत्येक याच्यात हं, हेच हं. बोलणं असतं, बरोबर. की जिथे आपण आपलेपणा क्रिएट करू ना, जिथे आपण बिलॉंगिंगनेस क्रिएट करू, तिथे माणसं टिकतात. बियॉन्ड द लिमिट जाऊन तुम्ही जर सपोर्ट करू शकलात ना, तर होतात. म्हणजे कोविडमध्ये आम्ही सांभाळले लोकं. त्याचं कारण काय? हे भूषण नाहीये, पण ती आमची जबाबदारी आहे. जबाबदारी. ते आमचं कर्तव्य आहे. कारण 365 दिवस, 1 वर्षभर आम्ही त्यांना सांभाळलं आणि पुढचे 2 महिने आपण सांभाळू शकत नाहीत का? बरोबर. बरोबर. तर या गोष्टीचा विचार मालकांनी केला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने ही लोकं टिकतात पण. हं. तेव्हा जे लोकं टिकलेत, ते आजही आमच्यासोबत आहेत. 2017 ते 2026. 26. तर याचं कॅल्क्युलेशन काय, की आम्ही त्यांना जेव्हा आपल्याला गरज होती, तेव्हा आम्ही तिथे थांबलो. हं, हं. एक कास्टिझम किंवा सोसायटीचं मी चर्चा करत नाहीये, पण जर तुम्ही जैन मारवाडी लोकं बघितलात, हं. वन ऑफ द बेस्ट इन पीपल हँडल किंवा पीपल मॅनेजमेंट. त्याचं रिझन काय? 3री-4थी पिढी सुद्धा त्यांच्याकडे आज काम करते. त्याचं कारण काय, की तिथे पगार कमी देतील कदाचित. पण जर लग्न असेल, काही दवाखाना असेल, ताबडतोब लाख रुपये घेऊन जा, देता. 2 लाख रुपये देता. घेऊन जा, 50,000 रुपये घेऊन जा. त्याचं रिझन काय, की लोकं तिथे टिकतात. बरोबर. तिथे काय आहे, की बिलॉंगिंगनेस क्रिएट झालेला आहे. हं. मग जिथे बिलॉंगिंगनेस क्रिएट झाला, की बाबा अडचणीला माणूस आहे.
असं म्हणलं की ऑटोमॅटिकली माणसं येतात. मग ती लोकं काही वेळच पाळतात का? रात्री 2:00ला गेलं की शेठजींनी बोलवलंय किंवा साहेबांनी बोलवलंय किंवा मालकांनी बोलवलंय म्हणतात आणि ताबडतोब तिथे जातात. त्याचं बरोबर. रिझनच हे आहे. तुम्ही जिथे बिलॉन्गिंगनेस क्रिएट करता हं. तिथे माणसं पण टिकतात. माणसं येतात. जर बिझनेस टिकवायचा असेल, तर तुम्हाला माणसं टिकवली पाहिजेत. बस. जर तुम्हाला बिझनेस हँडल करायचा असेल, तर हं. तुम्हाला स्टाफ हँडल करता आलं पाहिजे. हं. जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल, तर स्टाफवरती फोकसली तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. हं. तेव्हाच बिझनेस हं. वाढणार आहे. हे लक्षात घ्या, की जेवढं पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, त्याचा बेस हा माणूसच आहे. माणूस आहे. हं. तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायला पण माणूसच लागणार आहे. खरं आहे. बरं एखादं बटन टाकायला, बटन बंद करायला पण माणूसच लागणार आहे. माणूस. कितीही ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सीट जरी कार आल्यात, म्हणजे ड्रायव्हरलेस कार जरी आल्यात, तरी बटन वन टाईम चालू करायला तर लागणार आहे. दरवाजा खरं. उघडायला तर लागणार आहे. माणसाचं कुठेतरी टच मूव्हमेंट असणार आहे. लागणारच. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार माणसाने करायला पाहिजे आणि स्टाफ हं. हँडल खरंच होऊ हं. शकतो. आपण त्याच्यावरची ट्रेनिंगवरती किती खर्च करतोय? आपण त्या स्टाफ टिकवण्यासाठी काय बिलॉन्गिंगनेस क्रिएट करतोय? दिवाळी, दसरा या 2 गोष्टी सोडून अजून वेगळ्या पद्धतीने काय हं. त्याला आपण आपण हं. त्याला एक्सपोजर करण्यासाठी प्रवृत्त करतोय? त्यानंतर कधी मूव्हीला घेऊन गेलोय का? कधी टर्फवर घेऊन गेलोय का? कधी हं. स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत का? काही फॅमिली फंक्शन त्यांचे कधी केलेत का? गेट टुगेदर केलंय का? एखाद्या दिवशी चांगला बिझनेस केलाय, तर कधी तुम्ही पार्टी एन्जॉय केली का? अशा जर गोष्टी करत राहिल्या, तर सातत्यपूर्ण जर करत राहिल्या, माणसं टिकतात. काही माझ्या ओळखीतले एवढे हॉटेल्स आहेत, तिथे आपल्याला वर्षानुवर्षे हॉटेल टिकतात. म्हणजे 25-25 वर्ष स्टाफ टिकतोय हं. खरं त्यांच्याकडे. आहे. खरं आहे. त्याचं रिझन काय आहे? त्याचं सिक्रेट काय? तर हे आहे. यामध्ये बाहेरचे लोक येऊन आपल्याकडे काम करतात सर. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त लोक चालते मी पाहिलंय. आणि मराठी म्हणू आपण की तेवढे ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे जॉबची गरज आहे, पण तेवढे पण नसतात. का याच्यात काय कारण? त्याचं रिझन काय आहे, की जेवढं काम करायला मी काही आपल्या माणसांना कमी लेखत नाही. अजिबात नाही. पण अजिबात नाही. याच्यातला एक गोष्ट काय होते, की आपण मेहनत करायला कुठेतरी कमी आहे. हं. कारण कन्सिस्टन्सी कमी आहे, चिकाटी कमी आहे, जिद्द कमी आहे आणि मुळात लक्षात हे घ्या, की त्या लोकांना एकच गोष्ट आहे, की आम्हाला काम करायचंय हं. आणि मग कुठल्या लेव्हलला जाऊन काम करायचंय. आज जर एम-आय-डी-सीत तुम्ही बघितलं, तर मॅनपॉवर महाराष्ट्रीयन तुम्हाला हेल्पर म्हणून खूप कमी काम करताना दिसेल. हं. त्याच्या विरुद्ध दिशा, की तुम्हाला बाहेरची जी लोकं आहेत, उत्तराखंडची म्हणा, बिहारची म्हणा, झारखंडची म्हणा, ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हं. याच्यामुळे टिकतात. त्याचं कारण असं आहे, की ती मेहनतीला कमी पडत नाहीत. हं. म्हणजे नेक्स्ट लेव्हल मेहनतीला काम करत असतात आणि त्याचे जे फायदे आहेत, ते लाँग टर्म बिझनेसमध्ये आपल्याला खरं. बघायला मिळतात. ती लोकं टिकतात पण. मग ते वर्ष-वर्ष काम तुमच्याकडे करतात, 2 महिन्याला सुट्टीला जातात. पण बरोबर. 10 महिने हं. एकही सुट्टी नसते त्यांची आणि बरोबर. डेडिकेटेडली त्यांनी काम करत असतात. अजून एक मोठा प्रश्न येतो सर, की शेफ्स असतात. शेफ्स बदलतात मग. जर स्वतः मालक शेफ नसेल, एखादा शेफ ठेवलेला आहे, तो जर का चेंज झाला, तर मग लोकं म्हणतात चव बदलली आहे किंवा चव खराब झाली हॉटेलची. हे कसं हँडल करता येऊ हे शकतं? कसं आहे माहिती का, की मी आधी म्हटल्याप्रमाणे तुम्ही मॅन ओरिएंटेड जेवढे बिझनेस करणार आहेत, तिथे अशी अडचण होत राहणार. होणारच. हं. तिथं सिस्टम ओरिएंटेड काम होऊ शकते. कसं आहे, की जर आता शेवभाजी बनवायची मला, हं. तर शेवभाजी बनवायला काय जे इन्ग्रीडियंट्स लागतात, पहिले लेखी घेतलेत का? त्याची पद्धती ज्या आहेत, त्या कशा पद्धतीने बनवायची त्याची लेखी घेतलेत का? हं. त्याच्यानंतर बनल्यानंतर ही कशी लागणार आहे, त्याच्या काही टेस्टचे काही फॉर्मॅट्स तुम्ही डिसाईड केलेत का? त्याचा जो टेस्ट करणारा माणूस आहे, त्याचं काही पॅरामीटर्स ठरवलेत का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कागदावरती पहिले घ्यायला पाहिजे. हं. एस-ओ-पी ज्याला म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. बरं. जर ही गोष्ट ठरवली, तर त्याचे पहिले लिखाण काम घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचे प्रत्येकाचे व्हिडिओज आले पाहिजे, की पावभाजी बनवायची आहे, बिर्याणी हं. बनवायची आहे, शेवभाजी बनवायची आहे. जेवढ्या काही आयटम्स आहेत, जर त्या प्रत्येकाची जर एस-ओ-पी तुमच्याकडे असेल, तर मॅनवरती ओरिएंटेड म्हणजे मॅनवरती डिपेंड राहायची गरज पडणार नाही. हं. येस. मग हे मोठे हॉटेल हे म्हणजे हेच करतात का, की त्यांची चव बदलत नाही. शेफ जरी बदलले तरी? एक्झॅक्टली. कारण त्याचं रिझन काय होतं, की ऑपरेशन सेट आहेत ना. हं. येवले अमृततुल्यनी काय केलं, चहाची रेसिपी दिली नाही. नाही. हं. त्यांनी काय दिलं, की साधारण काही मिनिटं गरम पाणी उकळायचं आहे, काही पत्ती त्याच्यात टाकायची आहे, एवढं मिनिटं गरम करायचं आहे, साखर एवढी टाकायची आहे. जे बनतं त्याला चहा म्हणतात. जे बनतं त्याला हं. चहा म्हणतात. बरोबर. त्यांनी चहाची रेसिपी दिली नाही. हं. तर त्याच्यामुळे त्या अनुषंगाने त्या रिव्हर्स इंजिनिअरिंगनी जर आपण कॅल्क्युलेशन केलं, हं. हं. तरच ती रेसिपी सेट होऊ शकते, की बाबा एवढं प्रमाणाची ग्रेव्ही घ्यायला पाहिजे. एवढ्या मिनिटानंतर त्याला शेव टाकायला पाहिजे. त्याच्यानंतर कोथिंबीरची गार्निशिंग पाहिजे. त्याच्यानंतर जे बनतं त्याला शेवभाजी म्हणतात. हं. मग हीच रिप्लिका सगळ्या ठिकाणी करायला पाहिजे आपण. दॅट्स इट. म्हणजे प्रत्येक कितीही स्टाफ बदलला, कितीही मॅनपॉवर बदलला, शेफ बदलला, तरी पण त्यांनी एवढ्या गोष्टी केल्या म्हणजे हं. हं. ती रेसिपी सेट असते आणि त्या पद्धतीने काम होऊ शकतं. मग सोशल मीडिया आणि याचा यूज कसा होऊ शकतो आपल्या क्लाउड किचन म्हणा किंवा हॉटेल इंडस्ट्रीला. कॅफेमध्ये, हॉटेल नाही इंडस्ट्रीमध्ये? आता हॉटेल इंडस्ट्रीमधलं जर तुम्ही म्हणालात, तर तुमचं
हे बघा 2 पद्धतीनं कम्युनिकेशन असतात. एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. हं. इंटरनल कम्युनिकेशन म्हणजे आतमधली बाजू. हं. हॉटेलच्या आतमधलं जे काही कन्व्हर्सेशन आहे दॅट इज इंटरनल कम्युनिकेशन. पण हं. तुम्हाला कस्टमरपर्यंत जर रीच व्हायचं असेल, तर ते आहे एक्सटर्नल कम्युनिकेशन आणि त्याचं हं. माध्यम कोणतं आहे आता, की Instagram, सोशल मीडिया, YouTube, Twitter, WhatsApp हं. स्टेटस, WhatsAppचे ग्रुप्स, Telegramचे ग्रुप आणि दॅट इज द ओन्ली थिंग. हं. तर जेवढं सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही लोकांपर्यंत रीच व्हाल, वन टाईम व्हाल, सातत्यपूर्ण व्हाल, कन्सिस्टंट व्हाल, तेव्हाच तुम्हाला ऑर्डर मिळत असतात. त्याचे प्रमाण वाढतात, त्याची पॉसिबिलिटी वाढतात. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने या गोष्टी करायला सातत्यपूर्ण करत घ्यायला पाहिजे. आता याच्यात अजून एक दुसरी गोष्ट काय आहे मला नमूद करावीशी वाटते, की लोकं वन टाईम मार्केटिंग करतात आणि नंतर सोडून देतात. दॅट इज बॅड खरंय. मार्केटिंग. माझं असं म्हणणं आहे, की कन्सिस्टंट मार्केटिंग करत राहणं म्हणजे काय? कंटिन्युअसली तुमची आली पाहिजे. हं. आणि तेव्हाच लोकांना लक्षात येते, की अरे आता हे कंटिन्युअसली दिसतंय, आपण हे वन टाईम जायला पाहिजे. मग एकदा वन टाईम कस्टमर आला आणि त्यांना जर सर्व्हिस आणि क्वालिटी दिली आहे, एक्सपिरियन्स दिलाय, तर तो परत रिपीट होऊ शकतो तुमच्याकडे. बरोबर. त्याच्यामुळे एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, कन्सिस्टंटली कस्टमर जरी मिळत नसेल, आला नसेल, तरी पण तुम्ही चेक करा, की ती मार्केटिंग करण्याची पद्धत चुकती आहे का? काही वेगळ्या गोष्टी बदलायला पाहिजेत का? पण मार्केटिंग करत राहणं गरजेचं आहे. पण मार्केटिंगमध्ये पण लोकांची थॉट प्रोसेस काय आहेत, की फक्त गुड मार्केटिंग. मार्केटिंगमध्ये पण 2 कॉन्सेप्ट आहेत. एक बॅड मार्केटिंग, गुड मार्केटिंग. बॅड मार्केटिंग इज अल्सो मार्केटिंग. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे एनी त्याही पब्लिसिटी, गुड गोष्टीचा पब्लिसिटी. एनी पब्लिसिटी, गुड पब्लिसिटी. त्याच्यामुळे या गोष्टीचा पण विचार करा, की बॅड मार्केटिंग अल्सो गुड मार्केटिंग. त्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे आणि आपला ब्रँड डेव्हलप केला पाहिजे. पण मार्केटिंग करताना काय, ब्रँड अवेअरची मार्केटिंग वेगळी असते. ऑफर टाकून मार्केटिंग करत असलेली वेगळी असते. तुम्हाला रेव्हेन्यू जनरेशनसाठीची मार्केटिंग वेगळी असते. तुम्हाला रिपीट कस्टमर पाहिजे असेल त्याची मार्केटिंग वेगळी असते. बरोबर. तुम्हाला फॅमिली कस्टमर जर कॅटर करायचं असेल त्याची मार्केटिंग वेगळी असते. अशा मल्टिपल एस्पेक्ट आहेत. तुम्हाला मार्केटिंग कोणत्या पद्धतीने करायची त्याचं ठरतं कधी तुम्हाला नेमकं बिझनेस कोणता अचीव्ह करायचा आहे. त्याच्या अकॉर्डिंगली या गोष्टी होत असतात. तर मग सर एखाद्याला जर क्लाउड किचन सुरू आहे एखाद्याचं, तर त्याला जर कॅफे बेसमध्ये यायचं आहे, कॅफे त्याला सुरू करायचं पुढं किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं. तर मग त्याचा जो कस्टमर बेस आहे, जो क्लाउड किचनमध्ये होता, तो कसा एक्वायर करू शकतो? नाही काय करता येईल खूप याच्यामध्ये? चांगला प्रश्न विचारला. याच्यासाठी काय करू शकतो आपण, जर क्लाउड किचनचा ब्रँड आहे, हां. तर तो तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये मर्ज करा. जर कॅफे बरं. तुमचं चालू केलेलं आहे आणि अशाच ठिकाणी फक्त तुम्हाला फूड लायसन्सवरचा ॲड्रेस बदलायचा आहे. मग जर कॅफे तुमचं चालू तुम्ही नवीन करताय आणि फक्त तुम्हाला जर क्लाउड किचनचा ॲड्रेस बदलला, तर त्या कॅफेमधनं या 2 गोष्टी वर्कआउट होऊ शकतात. क्लाउड हां, हां, किचन हां. पण वर्कआउट बरोबर. होतं आणि तिकडनं कॅफे पण वर्कआउट होतं. त्यामुळे जो कस्टमर तुमच्या क्लाउड किचनला आहे, तो तुम्हाला तिथून पण मिळणार आहे. म्हणजे कॅफेमधून सुद्धा तुम्ही क्लाउड किचन चालू शकता. 100% रेस्टॉरंटमधनं पण चालू करू शकतो. त्याच्यामुळे डोक्यात घ्या, की क्लाउड किचन इज व्हॉट, की तुम्हाला फक्त कस्टमर तिथे येणार नाहीये. तुम्हाला एक ऑनलाईन एक तुमचं पोर्टल दिसणार आहे. तिथूनच लोकं ऑर्डर करणार आहेत. तुमच्यापर्यंत ती ऑर्डर कळणार आहे. कळणार. तुम्ही ती बनवणार आहेत आणि समोरच्याला डिलिव्हर करणार आहेत. पण मग त्यांना कसं ओढता येऊ शकतं? डायरेक्ट ऑन दी स्पॉट. हां, मग याच्यासाठी काय आहे, की तुम्ही प्रत्येकाचे मार्केटिंगचे काही पॅम्पलेट्स आहेत. ते तुम्ही त्या फूड ऑर्डरसोबत द्या, की तुम्ही डायरेक्ट मला ऑर्डर करा, की तुम्ही आमचं हे ठिकाण आहे. तिथे तुम्ही या. आम्ही तुम्हाला फूड सर्व्ह करू, डिस्काउंट काहीतरी देऊ. अशा वेगळ्या पद्धतीने जे आहे कस्टमर तुम्हाला अॅक्वायर करायला लागतात. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट हां, हां. ही पण एक बिझनेसमधली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लोकं मिसिंग करतात आणि ती गोष्ट तशा पद्धतीने करायला पाहिजे. कधी करतात ना, की तुम्ही त्याच्यामध्ये ऑफर टाकतात, की आमच्याकडे या 20-25% ऑफ भेटेल. तर जर तुम्ही रेस्टॉरंटला आलात तर. किंवा ते 100%. असतं ना, की ते स्टॅम्प्स लावतात, की तुम्ही 5 वेळेला येऊन गेल्यानंतर तुम्हाला 1 मील फ्री असं काही हो, करतात. 100%. एक लक्षात घ्या ना, म्हणजे ह्या ऑफर इज फॉर कस्टमर अॅक्वायरसाठी. ॲक्विजिशन. तर कस्टमर अॅक्विजिशन कॉस्ट ही याच्या पद्धतीने समजले जाते आणि हां, त्या हां, हां. पद्धतीने बिझनेस होत असतो. वाह! येस. या गोष्टी बऱ्याच कळून राहिल्या मला. आता काही माहीत नव्हतं. मला इतक्या गोष्टी कळतात, की पुढे स्टार्ट केलं तर मला काही म्हणजे त्रास होणार नाही. नाही 100% आणि जसं तुम्हाला बेनिफिट होणार आहे तशा आपल्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना सगळ्यांना सुद्धा होईल, येस, येस, सगळ्यांना येस, होईल. येस, येस. तर मग रिपीटेड कस्टमर कसे वाढवायचे सर? जर एखाद्याचं कॅफे, रेस्टॉरंट काही असेल तर? हे बघा रिपीट कस्टमर जर आपल्याला टिकवायचं असेल ना, तर त्यांचं पर्सनल अटेन्शन हे तुम्ही गेन दिलं करायला पाहिजे. पाहिजे. हे बघा लक्षात घ्या आता भविष्यामध्ये जेवढी कॉम्पिटिशन वाढणार आहे त्याच्यात तुमची यूएसपी काय असणार आहे? तर फक्त पर्सनल अटेन्शन जर तुम्ही लोकांना देत असाल तर. फूड तर पनीर बटर मसाला तुम्ही पण देताय, मी पण देतोय, अजून 4 लोकही बरोबर. देताय. तंदूर रोटी तुम्ही देताय, मी देतोय, तेही देताय. शेवभाजी तुम्ही देताय, मी देतोय, तेही देताय. पण त्याच्यात वेगळं पण काय आहे, की पर्सनल बरोबर अटेन्शन आहे. जेवढं तुम्ही पर्सनल लोकांना अटेंड कराल, जेवढ्या त्यांच्या फॅमिलीबद्दल तुम्ही बिलॉन्गिंगनेस क्रिएट कराल. अरे, आता फॅमिली आलीत. सर तुमचा मुलगा नाही आला. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्यात, सर मॅडम नाही आल्या. सर आज तुमचा बर्थडे आहे. सर प्लीज तुम्ही या. आज तुम्हाला आमच्याकडनं सेपरेट केकचं आम्ही ट्रीट ठेवलेली आहे. ट्रीट ठेवलेली. तर काय होतं, की लोकं त्याला स्वतःला कन्सिडर करतात दॅट इज माय हॉटेल.
तर प्रेस्टिजवरती तो विषय येतो आणि त्या अकॉर्डिंगली मग लोकांचा जो फ्लो आहे तो रिपीट कस्टमरचा वाढतो. अहो, जर कस्टमर टिकवायचा असेल ना, तर वॉचमन सुद्धा तो टिकवू शकतो. मुळात काय की बरं म्हणजे गाडीचं लक्ष, "सर तुमची गाडी आहे ना, तुम्ही इथे ठेवा किंवा तुम्ही काळजी करू नका, जेवण होईस्तोवर तुमच्या गाडीकडे माझं लक्ष राहील." लक्षात घ्या की ते एका लोकांचा जो वाक्याने 100% म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या फार महत्त्वाच्या मॅटर करतात. आता जेव्हा आम्ही टर्नकी प्रोजेक्ट करतो ना, टर्नकी प्रोजेक्ट जेव्हा करत असतो, तेव्हा या प्रत्येक बारकाईचा विचार आम्ही केलेला असतो, की पार्किंगमध्ये आपल्याला या गोष्टी दिसणार आहेत का? म्हणजे एक्झाम्पल कसं, जिथे फॅमिली बसते तिथेच आम्ही प्ले एरिया चालू करतो किंवा जिथे ओपन एरिया आहे, तिथे जवळ पार्किंग करतो, की लोकांचं गाडीकडे पण लक्ष पाहिजे. काय आहे, माणूस जर तुम्ही बघितलं तर स्वतःचा इन्शुरन्स नसतो, पण गाडीचा असतो. खरंय. जर स्वतःचा इन्शुरन्स नसतो, पण मोबाईलचा असतो. मोबाईलचा असतो. तर या गोष्टीच्या मटेरियलिस्टिक गोष्टीकडे लोकांचा जो वाढलेला कल आहे, त्याच्यामुळेच आम्ही कारमध्ये पण त्याच पद्धतीने प्रेफरन्स किंवा तिथे प्रायोरिटी देऊन आपण गोष्टी केलेल्या असतात, की वॉचमनचं सुद्धा हे काम आहे, की "सर, यू डोंट वरी अबाउट युअर कार. कार यू सेफ गो, आहे. युअर एन्जॉय युअर फूड आणि मी तुमची कारची लक्ष देईल." दॅट वर्ड तुम्हाला लाँग टर्म कस्टमर जोडण्यासाठी मदत करत असतो. याचं मी पण एक्झाम्पल देतो सर, की इथं आमचं हॉटेल आहे ना, जिथं आम्ही सगळे फॅमिली जातो. आमच्या एक लहान मुलगा आहे. तर तिथं काय करायचे नाही का, पाळणा ठेवायचे, पाळणा एक प्रॉपर मोठा पाळणा त्यात त्याला झोपायचे. आणि आमचं असं आहे की आसपास 3-4 हॉटेल अजून सुद्धा आम्ही तिथे जायचं कधी सोय ती दिली. आणि ते जे आहेत ना वेटर सगळे तिथलचे, ते सुद्धा त्याला घेऊन खेळतात. आमचं जे आमचं 100%, जेवण असतं. 100%. इतका आम्हाला त्या अनुभव भारी वाटला आणि त्यामुळे मला तिथं जाऊन सांगा, गेलोच नाही. आता तुम्ही जर एवढं सांगतायत, याचा अर्थ तुम्हाला जर आत्ता मी म्हणलो, की जेवायला जायचं, तर तुम्ही तिथेच ते सांगणार. बस. त्याचं रिझन काय, की जे त्यांनी जे पर्सनल अटेंड केलेलं आहे, ते तुमच्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये रजिस्टर झालंय. बस. सायकॉलॉजिकल रजिस्टर झाले आणि त्याचा बिझनेसमध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. वा. समजा आता काय होतं की म्हणजे क्लाउड किचन म्हणा किंवा समजा ऑर्डर आली तर मग काही टेक्निकल अडचणी आल्या, लाईट जाणं, मशीन बंद पडणं, हे कसं हँडल करता येऊ शकतं? नाही, याच्यात काय आहे, की त्या प्रत्येक ॲप्लिकेशन्समध्ये Zomato आणि Swiggyच्या त्याच्यात तुम्हाला टाईम बाउंड एक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही अडचण आली, लाईट गेली, तर तसं तुम्ही Zomatoला कळवू शकतात, की इथं अशी-अशी अडचण झालेली आहे. त्याचे फोटोग्राफ्स पाठवू शकतात. Zomato तशी कन्सिडर करतं. तुमची ऑर्डर कॅन्सल करतं आणि समोरच्याला ते ट्रान्सफर करतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे जर तुमचा स्टाफचा प्रॉब्लेम आहे, काही हां, अडचणी आहेत, हां. लाईट गेलेली आहे, अशा मल्टिपल ॲस्पेक्टमध्ये Zomato तुम्हाला सपोर्ट पण करतं. अशा वेळेला जर ऑर्डर डिले असेल, तर कस्टमरशी पण ते बोलतं आणि ते तुम्हाला पण कळवतं, की आता कस्टमर इज अल्सो ॲग्री फॉर नेक्स्ट 30 मिनिट्स. तर त्या अनुषंगाने या गोष्टी होत असतात. म्हणजे हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो झोमॅटोकडून किंवा स्विगीकडून. 100% सी आपण कोणासाठी काम करतोय? आपण Zomato, Swiggyसाठी काम करतोय. बरोबर. आणि एक त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये लोकं ऑर्डर करतात. मुळात काय आहे, की दे आर नॉट सेलिंग फूड. दे आर सेलिंग अ कन्व्हिनियन्स. बरोबर. त्याच्यामुळे त्या कन्व्हिनियन्सचा हा सगळा पार्ट आहे. आणि त्या कन्व्हिनियन्समध्ये ज्या काही गोष्टी येतात, ते द्यायला तयार आहेत. ॲट द एंड फूड हे तर सगळीकडे मिळतं. कन्व्हिनियन्स, एक्सपिरियन्स या सगळ्यावर म्हणजे इंडस्ट्री चालते, हॉटेल इंडस्ट्री. बरोबर. येस. तर मग समजा एखादं कॅफे आहे, तर मग जर त्याला फ्रँचायसी मोडमध्ये घेऊन जायचं तर मग ते कसं करता शकतं? लगेच सुरुवातीला करावं का ॲट कोणत्या पॉइंटला गेल्यानंतर त्याला त्यांनी केलं पाहिजे? एक फ्रँचायसी लक्षात मॉडेल. घ्या, की बिझनेस हा जो आहे, हा एक ह्युमन बीइंग म्हणून त्याला ऑपरेट करा. प्रत्येक बिझनेसला बोलता येत असतं. बरं. आणि फक्त त्याची बोलायची भाषा जी आहे, ती तर कळली पाहिजे आपल्याला. ती कशी कळते, ते तुम्हाला आकडे सांगतात. बिझनेसची बोलायची भाषा जी आहे, ती तुम्हाला आकड्यांनी असते. जर तुमच्या खिशात पैसे असतील, तर बिझनेस तुमचा व्यवस्थित चालू आहे. जर तुमच्या खिशात पैसे नसतील, तर लक्षात घ्या बिझनेसमध्ये काहीतरी गडबड आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी कळतात, की आपला बिझनेस इज डुइंग राइट ऑर रॉंग. अशा वेळेला नॅचरल पद्धतीने सुद्धा जेव्हा तुमचं कॅफे, रेस्टॉरंट, क्लाउड किचन ज्या काही गोष्टी असतील, तर एका सर्टन लेव्हलपर्यंत सॅच्युरेशन लेव्हल त्याला एक गाठते. आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येते, की आता आपण एक्सपांड काहीतरी करायला पाहिजे. तिथे एक्स्पोनेन्शियली ग्रोथ होऊ शकते. की आता साधारण टायर 2 सिटीमध्ये साधारण लोकसंख्या 10 लाख आहे, 15 लाख आहे, 5 लाख आहे. अशा ठिकाणी जेव्हा आपल्याला रिपिटेटिव्ह कस्टमर जर वाढले असतील, तर लक्षात घ्यायला पाहिजे आपण लोकेशन बदलायला पाहिजे. जर खूप मोठा ब्रँड आहे, बिझनेस पण तुडुंब वाढतोय, वाहता रोड आहे आणि ठिकाणी तुम्हाला लाख रुपयाचा रोजचा काउंटर होतोय, महिन्याला साधारणपणे 30 लाख रुपये अचीव्ह करतायत. जर तुम्हाला असं वाटतं, की लोकांना पण ह्या गोष्टी द्यायला पाहिजेत, तर मेक शुअर की बरोबर. तुम्ही फ्रँचायझी मोडमध्ये जा. त्याचं कारण काय आहे, की साधारणपणे पण एक आम्ही टेक्निकली काढलेलं रिझन असं आहे, की साधारणपणे 1 वर्ष ते 1.5 वर्ष तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही टिकून सातत्यपूर्ण सेम एफर्ट्सनी काम करत राहायला पाहिजे आणि त्याच्या बेसवरती तुम्ही कन्सिडर करू शकता, की आपण कोणाला तरी फ्रँचायझी द्यायला पाहिजे. वाह! पण आता कसं होतं, की जे सोशल मीडियामध्ये जास्त फेमस आहेत, ते लोकं बोलतात सी, फ्रँचायझी सी, असतात. सी, सी, सी. एक खूप चांगला मुद्दा घेतलाय, पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये काय आहे किंवा एक साधारणपणे Instagramचा एक अल्गोरिदम काय हां. सांगतो, जे व्हायरल ब्रँड आहेत,
किंवा त्यांचे एखादी घेतले. व्हायरल झालेली रील आहे, त्याच्यावरती लोकं म्हणतात दॅट इज ब्रँड. असलं होत नसतं. सी तुम्हाला व्ह्यू किंवा तुम्हाला रीलला एखादं व्हायरल राईड ज्याला आपण म्हणतो, ही तुम्हाला अल्गोरिदमने दिली आहे. त्या ब्रँडने दिलेली ब्रँडने नाही. दिलेलं नाही. त्याच्यामुळे एखादी जर व्हायरल झालेली रील आहे, त्याला तुम्ही ब्रँड म्हणणं पहिलं बंद करा. हम्म. ब्रँड कोणता असतो? जो कन्सिस्टंटली सेम एफर्ट, सेम क्वालिटी, सेम सर्व्हिस सातत्यपूर्ण करत गेलेला आहे. हम्म. 365 दिवस मिळतोय. हम्म. आणि अशा पद्धतीने ज्याला गोष्टी होतात, त्याला ब्रँड आपण कन्सिडर करायला पाहिजे. आणि ब्रँड इज व्हॉट, की लोकांचा ते विचार करतात जास्त. तर तो बरोबर. ब्रँड होऊ शकतात. आता जर आपण बघितलं, की मॅकडॉनल्ड तुम्हाला मालक माहीत नाही, पण 65,000 भारतभर, जगभर दुकानं आहेत. बरोबर. KFC 50,000 दुकानं आहेत, जगभर आहेत. सेम क्वालिटी कुठेही जा. तुम्ही अमेरिकेत तीच गोष्ट लागेल, लखनौला लागेल, छत्रपती संभाजीनगरला लागेल, पुण्याला पण लागेल, अजून मल्टिपल ठिकाणी लागेल. सेम पद्धतीने सेम गोष्ट, फक्त रेटमध्ये खूप 10-20 रुपये थोडाफार कमी फरक जास्त होईल. पण त्या अनुषंगाने त्या गोष्टी होतात. पण मग आजकाल लोक जे आहेत ना, की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा ज्यांनी ब्रँड सुरू केलाय तेच घेतली ती फ्रँचायझी. हं. त्याच्यावर का बरं काय केलं पाहिजे? नाही, या गोष्टी ज्या आहेत ना, की आपल्याकडे काय आहे, की जे बघतात, लोकं त्याला सत्य मानतात. हम्म. ती गोष्ट विकताय खूप विकताय. चुकीची आहे आणि याच्याकडे जो बघायचा दृष्टिकोन आहे, तो यंगस्टरचा खूप आहे. जेन झी हा जो प्रकार आहे, हा खूप मोठा आहे. अशा वेळेला ही गोष्ट फार चुकीच्या पद्धतीने होते. लोकांनी या गोष्टी कागदावरती घ्यायला पाहिजे, स्वतः एनालिसिस करायला पाहिजे, रेकी करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे, घरच्यांचं ऐकायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण डिसाईड करू शकतो. त्याच्या अकॉर्डिंगली आपण डिसाईड करू शकतो, की आपल्याला डिसिजन काय घ्यायचा आहे. वाह! मग सर आता कसं होतं, एक फ्रँचायझी सुरू करणं आणि एक फ्रँचायझी घेणं. हे आता आमच्या लोकं नाही का समजा फ्रँचायझी घेतात कोणत्याही ब्रँडची, तर मग ती कशी पाहून घेतली पाहिजे? कोणत्या ब्रँडची घेतली पाहिजे? एक एकच पाहून घ्यायचं. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला कुठल्या ब्रँडची फ्रँचायझी घ्यायचं असेल, तर पहिले ते ॲग्रीमेंट किती वर्षाचं करताय. हं. त्याच्यानंतर जर लॉस होत असेल, तर आमची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? स्टाफ तुम्ही प्रोव्हाईड करणार आहेत का? त्याच्यानंतर रॉ मटेरियल तुम्ही सातत्यपूर्ण प्रोव्हाईड करणार आहात. तो ब्रँड किती वर्षापासून एक्झिस्ट करतोय? किती वर्षापासून तो या सोसायटीमध्ये, या मार्केटमध्ये एक्झिस्ट करतोय? या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन तुम्ही घ्या. ॲग्रीमेंट कशा पद्धतीने बनलेलं आहे ते बघा. कस्टमरचा बिझनेसचा फ्लो कशा पद्धतीने आहे ते चेक करा. आणि या 7-8 पॅरामीटर्सनी तुम्ही डिसाईड करायला पाहिजे, की तो ब्रँड घ्यायला पाहिजे किंवा नाही. नाही घ्यायला पाहिजे. येस. लायसन्स वगैरे काय? हे काय नेमकं काय? लाईक म्हणजे कोणते लायसन्स लागतात? कॅफेसाठी, फूड बिझनेसमध्ये क्लाउड फूड बिझनेससाठी जे आहे ते सगळ्यांची सेम लायसन्स येत आहेत ऑलमोस्ट. त्याच्यामुळे पहिले तर फूड लायसन्स लागतं. लायसन्स लागतं. हे तर दुसरं सगळ्यांना शॉप ॲक्ट उद्यम आधार एक आहे. आणि हे 3 लायसन्स जर तुम्ही काढले, तर तुम्ही क्लाउड किचन या तुमचं कॅफे, रेस्टॉरंट हे चालू करू शकता. आणि याच्यातलं महत्त्वाची विषय काय आहे अजून, की करंट अकाउंट. यंगस्टर जे आहेत हे लोकं सेव्हिंगवरती वापरतात. फायनान्शियल डिसिप्लिन, कारण हा कॅश बिझनेस आहे. कॅश फ्लोचा बिझनेस आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचं काय आहे, की करंट अकाउंट असलं पाहिजे. प्रत्येक येणारी जी कॅश आहे, ती बँकेत भरली गेली पाहिजे आणि तिकडनं त्या गोष्टी ऑपरेट केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मी हे प्रत्येक लोकांना भेटलेल्या सांगतो, की आत्ता काय आहे 2026 मध्ये, तर सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, Instagram अकाउंट हे कंपल्सरी आहे. सेव्हिंग जसं आहे, तसंच करंटला महत्त्व आहे, तसंच Instagram अकाउंटला महत्त्व आहे. तर करंट अकाउंट लोकं करतच नाहीत. नाही करत. लोकं काही Instagramवरती पण नाही आहेत. दॅट इज बिझनेस. आता लोकं सगळे त्याच्यावरती आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सातत्यपूर्ण करत राहा. त्याचे बिझनेसमध्ये चांगले फायदे आहेत. जर तुम्हाला लायसन्सेस लागत असतील, तर परत एकदा सांगतो, फुल लायसन आहे, शॉप ॲक्ट आहे, उद्यम आहे आणि करंट अकाउंट या गोष्टी तुम्ही चालू करा. याच्यामध्ये मेजर काय प्रॉब्लेम येतात लायसन्स काढताना? लायसन काढताना असं मेजर प्रॉब्लेम म्हणजे काय, की तुमची जागा महत्त्वाची आहे. पाण्याचा रिपोर्ट तुम्ही चेक केला गेला पाहिजे. गव्हर्नमेंटचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते तुम्ही फॉलो करणार आहात. तशी तिथे कमिटमेंट असते. आणि त्या गोष्टी आपण म्हणजे कन्फर्म करूनच या गोष्टी होऊ शकतात. वा ग्रेट. समजा केलं कॅफे सुरू करायचं, तर मग काही थीम बेस सुद्धा कॅफे आजकाल खूप ट्रेंडिंगला टाइम कॅफे म्हणा किंवा असं काही करू शकतो. नाही, कॅफे जे आहे हे थीम बेसच असतात. हे पहा, रेस्टॉरंट जे आहे ते 2 पद्धतीने होतात. एक रनिंग रेस्टॉरंट आणि एक थीम बेस्ड रेस्टॉरंट. रेस्टॉरंट हे त्या पद्धतीने होतात. पण जर कॅफे असेल तर ते थीम बेसच असतात. त्याचं रिझन काय आहे, की आपल्याला कस्टमर आणण्यासाठी मल्टिपल आस्पेक्ट असतात आणि ते त्याच पद्धतीने होतात. म्हणजे कलर थीम म्हणा, कलर टोन म्हणा, त्याच्यानंतर लाईट वापरणारे जे प्रकाश आहेत ते बघायला पाहिजे. त्याच्यानंतर डिश कोणत्या ठेवलेल्या आहेत, क्रॉकरी काय आहे, कटलरी काय आहे, सिटिंग पोश्चर कशी आहे, सिटिंग बसायची पद्धत कशी आहे. अशा बरेचशे गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करत असतात आणि त्यामुळेच कस्टमर सुद्धा तुमच्याकडे येत असतो. त्याच्यामुळे कॅफे जे आहेत ते थीम बेसच असतात आणि थीम बेसच कॅफे करायला पाहिजे. टाइम कॅफे म्हणजे
तिथे वेळ घालू शकता. तिथं पैसे तुमच्या टाईमचे आहेत, पुढचे पण आहेत म्हणा. 100%. भविष्यामध्ये पण टाईम कॅफे आहे. जर आता तुम्ही याचं उदाहरण बघितलं तर Starbucksनी सगळ्यात सुरुवात केलेली आहे. तेही सुरुवात तर केली. त्याचं कारण काय? बरोबर. की आपण जेव्हा या गोष्टी बघतोय ना, तर त्याचा फायदा काय आहे, की त्यांना माहिती आहे, की जर हे 40 मिनिटं बसलेले आहेत, तर हे जर 2 कॉफी केलं 2 कॉफी जर घेतलं तर ऑलमोस्ट ₹700 बिल होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी ते ऑलरेडी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या आणि त्या अकॉर्डिंगली गोष्टी केल्या. एंड गेम काय आहे, की पैसे कमवायचे आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण कुठल्या अनुषंगाने पैसे आता पुण्यात जर बघितलं तर पेट कॅफे आहे. हं. तर तिथे कॅट कॅफे आहे. तिथे सगळ्या तुम्हाला मांजरीच दिसतील. बरं. काही ठिकाणी फक्त बुक्स कॅफे आहे. तिथे तुम्हाला प्रचंड हां. बुक्स दिसतील. हं, हं, जर तुम्ही गोवा साईडला गेलात तिथे पण कॅफे आहेत. त्याचा एक्सपिरियन्स बेस्ड कॅफे दिसतील. हं. जर तुम्ही सिटीत आलात तर थीम बेस्ड कॅफे दिसतील. मेक शुअर की आपण कुठल्या बिझनेस मॉडेलनी वर्कआउट करतोय त्याच्या अकॉर्डिंगली ते कॅफे महत्वाचं आहे. वर्कआउट होऊ शकतं आणि बिझनेस वी कॅन जनरेट. तुम्ही मगाशी म्हटलं क्रॉकरीचं. तर मग क्रॉकरी कशा पद्धतीने घेतली पाहिजे का? जेणेकरून तुमचं थोडंसं ते बजेटमध्ये पण बसलं पाहिजे आणि थोडंसं एस्थेटिक वगैरे दिसलं पाहिजे काय? हां, त्याच्यात काय आहे, की कलर टोन हे पहा मुळात काय आहे, तर आर्किटेक्ट, इंटिरियर कन्सल्टंट, सीए हे लोकांना माहीतच नाही. म्हणजे जर हॉटेल टाकायचं आहे 20-30 लाख रुपये तर आत्ताही लोकांची थॉट प्रोसेस काय आहेत, की बाबा मला माहिती आहे मी YouTubeला बघतो, करतो. म्हणजे जे काही आम्हाला लोकं भेटतात ना, की 2 वर्ष आम्ही रन करतोय. फक्त YouTubeवर बघून चालू केलं आणि लॉसमध्ये झाल्यानंतर म्हणतात, "सर आता तुमची लागेल ती फीस द्यायला तयार आहे. आता आम्हाला करायचंय." माझं उलट म्हणणं आहे, की डे 1ला तुम्ही कोणाला तरी कन्सल्ट करा ना. ते कन्सल्टंट, सीए, सीएस आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर ह्या लोकांचा जर इनपुट सगळ्यांची घेतलं गरज आहे. तर तुम्हाला बिझनेसमध्ये चांगले इनपुट्स मिळतील आणि इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट. जरी वाटत असेल तरी पण त्याचे काही चार्जेस आहेत. त्यांची असतं. एक्सपर्टीज वापरायला मिळते, त्याचे एक्सपिरियन्स वापरायला मिळतो आणि त्या अनुषंगाने तुमचा बिझनेससुद्धा जागेवरती मल्टिप्लाय होतो. हं. जर तुम्हाला क्रॉकरी घ्यायची असेल तर अशा वेळेला तुमचे कलर टोन कसे वापरलेले आहेत त्याच्यानं अकॉर्डिंगली करायला पाहिजे. म्हणजे ब्लॅक जर कलर केलाय तर व्हाईट तुम्हाला Instagrammable ती थोडीशी क्रॉकरी दिसेल. सेम विथ जर तुमचे व्हाईट टोन असेल, तर तुम्ही ब्लॅक वापरा. तर तुम्हाला बरोबर. ती खूप चांगलं उठून दिसणार हं, आहे. हं. बऱ्याच ठिकाणी काय होतं, की व्हाईट भिंतीचा रंग मारतात आणि सेम क्रॉकरी पण सेम व्हाईटच क्रॉकरी. असते. तर ती हायलाइट काही वाटत नाही. त्याच्यामुळे हं, या हं. गोष्टीचं जे कॅल्क्युलेशन आहे, तर तुम्ही Instagramला काय टाकणार? अट्रॅक्टिव्ह तुमच्या गोष्टी वाटणार कधी आहेत? तर ह्या गोष्टीचा अभ्यास हं, हं. करूनच तुम्ही केलं पाहिजे. वाह सर. तर माझ्या मते एक प्रश्न आहे बघा. एकदम 3 स्टार, 5 स्टार हॉटेल असतात, 1 स्टार हॉटेल असतात, जे एकदम चांगल्या क्वालिटीज सर्व्हिस प्रोव्हाईड करतात, पण त्यांची पे प्राईस जास्त आहे. कदाचित तेवढे कस्टमर्स कमी असतात, पण त्यांची पे प्राईस जास्त आहे, कारण ते हाय क्लास, म्हणजे हाय बजेट असलेले लोकं आहेत. त्याच वेळेला आपले नॉर्मल हॉटेल रेस्टॉरंट ज्यांची पे प्राईस कमी आहे, पण त्यांचे रश खूप जास्त आहे. हे दोन्ही कसं सांगू शकतो? दोन्ही कसं सी बघू शकतो? मार्केटचा स्टडी करताना 3 गोष्टी चा अभ्यास करत असतात. ए-बी-सी जर आपण विचार केला तर एक पुअर, मीडियम आणि हाय क्लास. हां, हां. ह्या लोकांच्या आपल्याला नेमका कोणता कस्टमर पाहिजे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही बिझनेस चालू करायला पाहिजे. कॅफे, क्लाउड बरोबर. किचन, रेस्टॉरंट. हं. मग आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जर रिसॉर्टमध्ये गेलात तर तुम्ही हाय क्लासच हाय आहे. क्लास. पण जर रेस्टॉरंटमध्ये जर विचार केलात तर आपल्याला नेमका कोणत्या कन्सेप्टमध्ये जायचं आहे, क्लाउड किचन किंवा कॅफेला सुद्धा. पहिल्यांदा तुम्ही डिसाईड करा हं. ए-बी-सी या 3 कॅटेगरीपैकी तुम्हाला व्हिच कस्टमर यू वॉन्ट. तुम्हाला जर या कस्टमर कॅटेगरीला जर टार्गेट करायचं असेल, हं. गेस्ट कॅटेगरीला टार्गेट करायचं असेल, तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही तो मेनू घेऊन जायला पाहिजे. हं. जिथं मीडियम क्लास लोकं राहतात, तिथे तुम्ही हाय क्लास टाकून उपयोग होणार उपयोग नाही. नाही. बऱ्याच ठिकाणी काय होतं, की आपल्याला म्हणजे फक्त ग्लास जरी लावली तरी लोकांना वाटतं यार काहीतरी आतमध्ये वेगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे पण लोकं जात नाहीत. कदाचित रेट जरी आतमध्ये कमी असतील तरी पण. तर ही सायकॉलॉजी मेन्यू ठरवत असताना, प्राइसिंग ठरवत असताना, हं. या गोष्टी ठरवत असताना आपण सायकॉलॉजीचा सुद्धा वापर केला पाहिजे, विचार केला पाहिजे आणि त्या अकॉर्डिंगली या गोष्टी ठरवायला पाहिजे. सर आमच्या आसपास एक हॉटेल आहे. आमच्या जवळ एक हॉटेल आहे बरं का, की त्या हॉटेलचं कसं झालं, की हॉटेलमध्ये थोडक्यात ढाब्यात होतो. तर तो ढाबा इतका प्रचंड चालायचा. खूप रश. असं एकही दिवस नाही जिथं गर्दी नाही. नंतर त्यांनी थोडं एक्सपांड करत ठेवलं. त्यांनी हॉटेल टाकलं म्हणजे थोडंसं काचाचं यूज करून हॉटेल टाकलं. पण त्यांची रश एकदमच झिरो झाली. टेस्ट तीच मी स्वतः पाहिली. पण याच्यामागं कारण काय असू शकतं? सायकॉलॉजी. मुळात काय होतंय, की लोकं एक्सपान्शन करतात. कस्टमर किंवा आपण विचार करतो, की जे हॉटेलियर्स आहेत, ते विचार करतात, की एक्सपान्शन करायचंय हां. आणि एक्सपान्शनच्या चक्करमध्ये ते कॉन्सेप्टच बदलतात. कॉन्सेप्ट आधी कोणता होता? ढाबा. ढाबा. आता झाला तो हं. रेस्टॉरंट. रेस्टॉरंट. कस्टमर पण शिफ्ट झाला ना. तुम्ही लोकांना सवय लावली ढाबा हं. आणि जर सिटी टार्गेट टायर 2 असेल, तर अशा ठिकाणी तिथं प्रामुख्याने होतं. हं. मुळात गोष्टी काय होतात, की आपण लोकांना सवय लावली बिझनेस मॉडेल ऑफ द ढाबा बरोबर आणि आहे. वी आर गोइंग इंटू हॉटेल कॉन्सेप्ट ऑर रेस्टॉरंट कॉन्सेप्ट. रेस्टॉरंट. तर तिथं या गोष्टी वर्कआउट होत नाही. कारण कस्टमर तर तेच आहेत.
लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलला. त्याच्यामुळे सायकॉलॉजीचा हम्म. विचार करूनच त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी जो ढाबा कॉन्सेप्ट आहे त्याची जर सिटिंग वाढवली असती तर लोकं प्रिफर झाले चाललं असते. असतं. किंवा सेम ढाबा जर अजून दुसऱ्या ठिकाणी टाकला असता, तर तिथे वाढला असता. मुळात काय होतं, की आता मुंबईसारख्या ठिकाणी जर आम्ही आता रेग्युलर बेसिसवर जात असतो. फक्त जर जो वडापाव रेग्युलर बेसिसवरती फक्त विदाऊट काच, विदाऊट ग्लास जर आधी बरोबर चांगला बिझनेस मिळत होता, नुसती ग्लास जरी टाकली, मालकाच्या हिशोबाने काय आहे, की ग्रोथ आहे, बरोबर. एक्सपान्शन आहे. हम्म. ग्लास टाकला म्हणजे थोडंसं आपण चेंजेस केले. वाढलं आपलं. हा. काहीतरी Grow झालं. ग्रो झालो आपण. पण ग्रोथ तिथे नसतं, तर तो डायरेक्ट डाउनफॉल असतं. कारण काय हम्म. लोकांचा बघायचा दृष्टिकोन डायरेक्ट दृष्टिकोन शिफ्ट वेगळा झालेला आहे. असतो. काहींना वडापाव समोर बघायचं, तळायचं, घ्यायचं ही जे सवय. मागून जर वडापाव येत हां, म्हणजे असेल किचन मधून तर त्यांचा एक्सपिरियन्स चेंज झाला ना. वडापाव काय आहे? हा इट्स अ एक्झाम्पल स्ट्रीट फूड. स्ट्रीट फूड. तर त्या अनुषंगाने या गोष्टीचं प्लॅन आउट करायला पाहिजे. आता हे बघा वडापाव आहे, पावभाजी आहे, पाणीपुरी आहे. या तिन्हीला तुम्ही चेंजच करू नये. चहा हे एवढे ओव्हररेटेड प्रॉडक्ट आहेत इन इंडिया. कारण त्याच्यामुळे ना याला तुम्ही खूप चांगलं लेव्हलला घेऊन जायचा काही जरी विचार करत असाल तरी लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलणार नाहीये. तुम्ही 100 लोकांचा बदलताल. तुम्ही 1,00,000 लोकांचा बदलताल. तुम्ही 1 कोटी लोकांचा बदलता. 150 कोटीचा देश जनता होतोय. आपली. तर बरोबर. इथे तुम्ही कसं चेंज करू शकणार आहे प्रत्येकाचं? बरोबर. त्याच्यामुळे काय आहे, की जरी कितीही लेव्हलला घेऊन गेलात, तरी पण एका लेव्हलला ती गडबडच होणार आहे. म्हणजे पाणीपुरीचं लोकं म्हणतात, की नाही याला कॅफे करायचं आहे आम्हाला. इट्स इलॉजिकलेस. नाही होणार. म्हणजे बरोबर. उलट त्याच्यापेक्षा मी काय म्हणतोय, जर ₹20,00,000 तुम्ही पाणीपुरीच्या कॅफेमध्ये टाकणार असाल, हा. तर मी म्हणतोय, की तुम्ही 10च लाख टाका आणि छोटे-छोटे गाडे अख्ख्या महाराष्ट्रभर करा. भरपूर टाकून द्या. भरपूर चालेल. टाका. त्याची क्वांटम वाढवा. त्याच्यामुळे बिझनेस सुद्धा चांगल्यापैकी होईल. मग तुम्ही फूड एक्सपर्ट पण आहात. मग स्ट्रीट फूड तेवढं का टेस्टी लागतं हॉटेलपेक्षा? नाही हे तो तसं कॉमन प्रश्न आहे हा. तसं पण तरी. नाहीये, तसं नाहीये. काय होतं स्ट्रीट फूड हे टेस्टी लागतं का हा नाही? नाही असं नाहीये. असं इट्स अ सब्जेक्टिव्ह. हा. मुळात काय टेस्ट इज सब्जेक्टिव्ह. आणि हम्म. एखादी गोष्ट चांगली लागते किंवा वाईट लागते हे ज्याच्या दृष्टिकोनातनं ठरतंय. याला बरोबर. कुठंच प्रूव्ह नाहीये नाहीये. बरोबर. किंवा याला कुठेच लाईनदोरी नाहीये किंवा याचा ठोकताळे नाहीयेत, मोजमाप नाहीये. तर जी गोष्ट तुम्हाला तिखट लागते ती मला गोड लागू शकते किंवा मीडियम लागू शकते. टेस्ट बड्समध्ये पण चेंजेस असतात. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, की टेस्ट इज सब्जेक्टिव्ह आणि असं नाहीये, की स्ट्रीट फूड असं काही नाही. हे खूप टेस्टी टेस्टी लागते असतं असं असं काही काही नाहीये. नाही. कसं मग आता फीडबॅक कसा घेऊ शकतो आपण जर आपलं रेस्टॉरंट आहे किंवा क्लाउड किचन आहे किंवा कॅफे तर मग फीडबॅकची कशी पद्धती असू शकतात वेगवेगळ्या आता क्लाउड किचनला तर तुम्हाला डायरेक्ट रेटिंग येतं रेटिंग येतं. हा ठीक आहे. आणि जर तुम्ही रेस्टॉरंटला असेल तरी पण तुम्ही Google रिव्ह्यू रेटिंग घेऊ शकता. हे प्रत्येकाचं तुम्ही फीडबॅक घ्यायला हम्म. पाहिजे. तर माझं असं पर्सनल म्हणणं आहे, की तुम्ही लोकांचे मालकांनी पर्सनल अटेन्शन केलं केलं पाहिजे. पर्सनल बरं. अटेन्शन जेवढं कराल आणि प्लीज मला फीडबॅक द्या, हा की हा. तुम्हाला आजची डिश कशी वाटली? हम्म. तुम्ही सोलकढी पिलीत हे कसं वाटलं? तुम्हाला चिकन मटण खाल्लंय, तुम्ही पनीरची भाजी खाल्ली, हम्म, कसं हम्म, वाटलंय? हम्म, फीडबॅक जर मला सांगितलं तर आम्ही इम्प्रोवाइज होऊ. असं जर तुम्ही बोललात तर 100% जेन्युइन फीडबॅक तुमच्यापर्यंत येतील. बरोबर. जे जेन्युइन फीडबॅक तुम्हाला लाँग टर्म साठी फायदेशीर ठरतील. हां, याच्यात अजून एक ट्रिक हॉटेलियरसाठी मी हा सांगतो. हा जे नवीन उद्योजक होऊ पाहतायत किंवा हा. आता एक्झिस्टिंग आहे. हम्म. प्रत्येकच फीडबॅक हा पॉझिटिव्हली घेऊन उपयोग नसतो. बरेच लोकं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवत असतात. या गोष्टी ऑन द रेकॉर्ड बोलायची गरज नाहीये. पण याच्यात महत्त्वाचा विषय काय आहे, की तुम्हाला लॉजिकली कोणते फीडबॅक पटतायत तेच घ्या आणि ग्रो होऊन जा. वा. सिम्पल आहे पण सर याच्यामध्ये. येस. तर सर मग तुम्ही कन्सल्टन्सी करता म्हणजे नक्की काय करता? म्हणजे थोडं सांगा की हे उद्योजक आहेत त्यांना चायचं कॅफे सुरू करायचं काहीतरी मग तुमच्याकडे काय हो त्यांनी? बेसिकली काय आहे, की कन्सल्टेशन इज व्हॉट की आम्ही नेमकं जे तुमचे एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्यांना प्रॉफिटेबल करण्यासाठी, हम्म. तुमचे जे एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये काही लॉसेस असतील, तर हम्म. त्यांना प्रॉफिटेबल करण्यासाठी आम्ही कन्सल्टेशन हा वन डे प्रोग्राम करतो. हा. याच्यासोबतच जर तुम्हाला नवीन काहीतरी कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट हा. जर या किंवा फ्रँचाइज मॉडेल जर नवीन काहीतरी चालू करायचं असेल, तर याच्यासाठी टर्नकी प्रोजेक्टसुद्धा आम्ही करतो. ज्याला जागा बघण्यापासनं ते चालू करून तुम्हाला लॉक अँड की देण्यापर्यंत हा, ह्या हा, गोष्टी हा, हा. होल प्रोजेक्ट आम्ही करतो. बरं. त्याच्यामध्ये स्टाफ असेल, लेआउट्स असेल, कन्स्ट्रक्शन लाईन असेल, सगळं. मेन्यू असेल, कलर थीम असेल, टेबल चेअर कुठनं आणायच्यात, क्रॉकरी, कटलरी, प्रत्येक गोष्ट म्हणजे वास्तूच्या हिशोबाने काय गोष्टी करायला पाहिजे. वॉचमन हायरिंगपासून ते मॅनेजर हायरिंगपर्यंत नेमकं मालकाने काय काम करायला पाहिजे, नेमक्या सिस्टम्स काय आहेत, वेंडर्स असोसिएशन म्हणा, या सगळ्या गोष्टी आम्ही चालू करून देतो आणि डेडिकेटेडली हे काम करतो. तर हे आमचं कन्सल्टेशनचं काम आहे. याच्यामध्ये हा हा आत्तापर्यंत हा. आम्ही साधारण लोकांचे 4.5 कोटी रुपये वाचवले. त्याच्यानंतर 4.5. 4.5 कोटी रुपये वाचवले. बापरे. त्याच्यानंतर 13 बिझनेसेस बँकरप्ट होण्यापासून वाचवलेले आहेत. बापरे. असंख्य हॉटेलियर्सला बिझनेसेस बंद करण्यापासून आम्ही सेव्ह 1100 आहेत ते 1100. साधारण. सॉरी. तर या हिशोबाने या गोष्टी आम्ही कंटिन्युअसली ग्रो होतोय आणि
फक्त लोकांच्या लाईफमध्ये बदल करणे, कॉन्ट्रिब्यूट करणे, प्रामाणिक प्रयत्न करत राहणे, सातत्यपूर्ण करत राहणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, लोकांना विश्वास देणे, या गोष्टी आम्ही कंटिन्युअसली वा करतोय. हा हा येस. वा वा. मग तुम्ही मग म्हणले वास्तूबद्दल, तर मग वास्तुशास्त्रानुसार कसं असेल पाहिजे थोडं सांगू शकाल? हां, म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे लक्षात घ्या, की आपल्याला वास्तूचा 100% त्याच्यात भाग आहे. आग्नेय दिशेला किचन असणं फार गरजेचं आहे. हम्म. आता मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जर त्या गोष्टी नसतात बऱ्याच वेळेला, बरोबर नसतं. पण तिथे रेमेडीसुद्धा तुम्ही ताबडतोब करायला पाहिजे किंवा हां. आपण जर कोणती दिशा बघून आपण एंट्रन्स करतोय, आपण कुठनं दिशा बघून एक्झिट करतोय. बऱ्याच वेळेला काय होतं, की आग्नेय दिशेला लोकं वॉशरूम करतात. बिझनेसमध्ये लॉस होतात किंवा जर तीच गोष्ट तुम्ही चंद्र म्हणून जर बघितली, की तुमच्या पत्रिकेत सुद्धा जर चंद्र असेल, तर तिथे तुमचा रेग्युलरचा कॅश फ्लो तिथे बऱ्याच वेळेला दिसत असतो. जर तुमचा शुक्र स्ट्राँग असेल, तर ज्या सोनं चांदी म्हणा, गाडी बंगला म्हणा, ज्या काही मटेरियलिस्टिक गोष्टी त्या अट्रॅक्ट करत असतात. या सगळ्या गोष्टींचं लॉजिक असतं. बिझनेसमननी आणि त्या गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. कोणाला तरी कन्सल्ट करायला खरंय पाहिजे आणि त्या खरंय. हिशोबाने या गोष्टी होत असतात. म्हणजे तुम्ही हे सगळं घेऊन चालता. या 100% वास्तुशास्त्र कारण पण तुम्ही घेऊन चालता, ही पण एक महत्वाची पॉईंट आहे. येस, 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 येस. कारण काय आहे, Yes. की जेव्हा आपण या गोष्टी करतोय ना, तर 360 जर आपण घेऊन चाललो व्ह्यू तरच या गोष्टी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समोरच्याला पण देता येत ते असतं. मगाशी त्याच्यामुळे म्हणले टंकी प्रोजेक्ट हे काय नेमकं? हा टर्नकी प्रोजेक्ट म्हणजे काय? ती 0 टू स्टार्ट पूर्ण जी करून. रॉ जागा असते. आता बऱ्याच ठिकाणी आत्ता आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. म्हणजे सांगली पलूसला असेल, पाथर्डीला आहे, पुण्याला चालू आहेत. त्यानंतर हिंगोलीला आहेत, नांदेडला आहेत, नाशिकला आहेत, तिरुपतीला आहे. अशा ठिकाणी काय आहेत, की फक्त मालकांनी जागा बघितलेली आहे. तर जागेचं लेआउट आर्किटेक्ट फायनल करून देण्यापासून ते एक्झिक्यूट करून हे आता उद्या ओपनिंग आहे. हे इन्व्हिटेशन कार्ड बापरे! छापलेलं आहे. तुम्ही फक्त इन्व्हिटेशनला ओपनिंगला या. ओपनिंगला या. तिथपर्यंत बापरे! या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तेवढं केल्यानंतर त्यांना हँडल करायची ट्रेनिंग वगैरे दिली जाते? 100% ती आमचा तो पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही डेडिकेटली हे काम करतोय. की त्यांना तेवढं जमू शकतं तुम्ही सगळं करून दिलं स्वतः? येस, येस. 100% जमतंय. म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला तर एक विषय सांगतो, की साधारणपणे जिथे महिन्याला ₹1,00,000 सेल होता. हां. तिथे महिन्याला आता 6,00,000 सेल आहे. तर त्याचं रिझन काय आहे, की आम्ही सातत्यपूर्ण त्यांना काउंटर करत गेलो, मॉनिटर करत गेलो, की कुठे बदल करायला पाहिजे, कुठे बदल करायला नाही पाहिजे. कुठं मालकाने लक्ष द्यायला पाहिजे, कुठे ट्रेनिंगची गरज पडतीये का? कुठं काही गडबड होतीये का? आपल्याला मार्केटिंग कशा पद्धतीने करायची? या गोष्टी आम्ही रेग्युलर कन्सल्ट करत असतो आणि त्या हिशोबाने प्रोजेक्ट पुढे घेऊन जात असतो. वाह! तसं मग तुमचे कोण एक काय सल्ला राहील एका मुलाला ज्याला बिझनेसमध्ये यायचंय, मग तो कोणताही असेल? एक लक्षात घ्या, की प्रामाणिक प्रयत्न करायची इच्छा पाहिजे. शॉर्टकट शोधू नका. कष्टाला 100% कुठे शॉर्टकट नाही. 100% हार्डवर्क जे आहे ते तुम्हाला पे ऑफ करतं. आई-वडिलांचं आयुष्यात ऐकायला पाहिजे. दुसरी गोष्ट जी मोठी लोकं सल्ला देतात ते गोष्ट ऐकायला पाहिजे. अनुभव जो आहे तो गॅदर करायला शिका. पैशाच्या मागे सगळ्यात उशिरा लागा. कारण पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे. त्याच्यानुसार एखादं मोठं स्वप्न बघा. जर मोठं स्वप्न नसेल तर तो क्राईम आहे. आणि त्या अनुषंगाने जेवढ्या काही गोष्टी आपण करू शकतो, की चांगल्या लोकांसोबत राहा. जे 5-6 लोकं जे चांगले आपल्या आयुष्यात असतात, ते लोकं तुमचं फ्युचर डिसाईड करत असतात. चांगल्या लोकांसोबत राहा, सकारात्मक राहा, जिद्दी राहा, चिकाटीने काम करा, आई-वडिलांचं ऐका आणि या गोष्टी फार तरुणांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे. चांगले पॉडकास्ट आहे का आमच्यासारखे? येस. ठीक आहे सर. सो तर थँक सो मच तुम्ही आलात. आम्हाला इतका तुमचा वेळ दिला. आपण 2 तास बसलेलो आहे आणि या फील्डमधली इतकी माहिती मला आत्तापर्यंत आयुष्यात माहिती नव्हती किंवा काही बऱ्याच जण माहीत पण नसेल. आणि हा एक अल्टिमेट नाही का पॉडकास्ट असेल सगळ्यांकरता ज्यांना काहीतरी स्टार्ट करायचं फूड येस, इंडस्ट्रीमध्ये. येस, येस, येस. थँक सो मच सर. आणि आमच्याकडे स्पेशल कोण ना कोण तुमच्याकडे छोटीशी आठवण भेटेल. आमची आठवण तुमच्याकडे राहावी. ग्रेट. प्लीज सर. प्लीज सर. सो मच. थँक यू. हे तुम्ही चांगलं दिलेलं आहे. याच्यामध्ये फोटो आहे, माझं नाव टाकलेलं आहे आणि स्पेशल कॉर्नरचं हे आहे प्रसाद महाजन म्हणून. आमची आठवण दॅट तुमच्याकडे इज राहिली. फंटास्टिक, फंटास्टिक. थँक यू व्हेरी सर. मच. मी तुम्हाला याच्यातनं एक चांगला इनपुट किंवा माझे विशेष असे हां, असतील, हां. की थँक यू व्हेरी मच, की तुम्ही मला बोलवलत आणि ह्या गोष्टी सातत्यपूर्ण तुम्ही सुद्धा करत राहा. एक थँक यू. लक्षात घ्या, की आजच्या या पॉडकास्टमध्ये सातत्यपूर्ण हा मी बऱ्याच वेळेला शब्द वापरला. बरोबर आहे. त्याचं कारण असं, हं. की जर एखादी गोष्ट तुम्ही एक्सपर्ट जरी नसाल, तर पण सातत्यपूर्ण करत गेलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला ती होतं. एक्सपर्ट तुम्ही होऊन जातात. होतं. त्याच्यामुळे ती एक गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट तुमच्या टीमचे आभार, तुमचे वैयक्तिक आभार, थँक सो तुमचे मच. 7-8 लोकं जे काय आहेत आणि जेवढे एफर्ट्स त्यांनी घेतलेत, त्यांचे आभार. म्हणजे मला फॉलोअप घेणं रेग्युलर बेसिसवरती असेल, तुम्ही कधी येतायत प्रश्न काढणं असेल किंवा कशा पद्धतीने करायचं आहे किंवा फूड सेक्टरमध्ये अजून काय-काय गोष्टी होऊ शकतात, याच्यासाठीचा तुमचा एक R&D असेल.
दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. आणि थँक्यू सो मच. वी आर रिअली ग्रेटफुल फॉर यू की असंच काम आपण सातत्यपूर्ण वाढवत राहू आणि या देशाला, या नक्कीच, महाराष्ट्राला नक्कीच. सुजलाम सुफलाम करूया. धन्यवाद. नक्कीच, थँक्यू, नक्कीच. थँक्यू. सर का असे म्हटले कारण सरांना मी दिवसाकडून 4 वेळेला कॉल केले की सर कुठपर्यंत आले निघाले सर. येस. थँक्यू सो मच सर. थँक्यू, सो थँक्यू, मच. थँक्यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये सखोल ज्ञान असेल तर तुम्ही मला या खालच्या नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक त्या मित्रांना पोचला पाहिजे ज्याला फूड इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करायचा आहे. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सो व्हिडिओ नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय बाय.